नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? घराबाहेर पडताना मास्क बांधताय ना? आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. कोरोना अजूनही संपलेला नाही, त्यामुळे मास्क घालणं आवश्यक आहे. गेल्या 1.5-2 वर्षांच्या काळात कोरोना जसा जसा वाढत होता तसा अर्थव्यवस्थेचा कणासुना मोडणार नाही ना, अशा प्रकारची भीती काही जण व्यक्त करत होते. पण अनेक प्रकारच्या संकटांमध्ये या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला एक घटक ताठपणे उभा होता. नुसता उभा होता नाही, स्वतःचा जीव धोक्यात घालून कामही करत होता, आणि तो म्हणजे आपला शेतकरी राजा. हा शेतकरी राजा उभा होता, सक्रिय होता. त्यानं अनेक संकटांचा सामना केला, पण डगमगला नाही. आणि म्हणूनच या सगळ्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीत आपल्याला कधी अन्नधान्य आणि संबंधित गोष्टींची कमतरता जाणवलीच नाही. आता हंगाम जवळ आलेला आहे. अर्थात खरीपाच्या हंगामासाठी शेतकरी राजानं कंबर कसले, आणि अजूनही संकट संपलेलं नाहीत. अवकाळी येणाऱ्या पावसाचं संकट आहे. खत कसं मिळणार, चांगल्या प्रकारचं योग्य पद्धतीनं बियाण्यांचं काय, याच्याही प्रकारचे अनेक प्रश्न आहेत. आणि म्हणूनच या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ठरवलं आहे की राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी एक खास कार्यक्रम करायचा. मग लावणी पेरणीपासून ते बाजारापर्यंतचे सर्व तज्ज्ञ इथून पुढचा 2 तास न्यूज 18 लोकमतवर असणार आहेत, आणि ते महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांशी बातचीत करतील, त्यांना मार्गदर्शन करतील. चला तर पाहूयात कृषी परिषद. तेव्हा शेतकरी बांधवांनो, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात, आणि विविध मान्यवर आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत गप्पांमधनं सध्या असलेल्या अडचणी, त्याच्यावरचे उपाय, पुढे नेमकं काय करायचं, पीक कसं घ्यायचं, मार्केटमध्ये काय आहे, हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि आपल्यासोबत विविध मान्यवर आता जोडले गेलेत. या सगळ्या मान्यवरांचं सगळ्यात आधी आपण स्वागत करूयात, थोडक्यात परिचय करून घेऊयात. आपल्यासोबत आहेत सुरुवातीला उदय देवळाणकर सर. देवळाणकर सर, आपलं खूप खूप स्वागत. महाराष्ट्रातले अनेक शेतकरी देवळाणकर सरांना वैयक्तिकरित्याही ओळखतात. कृषी तज्ज्ञ आहेत, कृषी अर्थतज्ञ आहेत, अभ्यासक आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी न्यूज 18 लोकमतवरच्याच एका चर्चेत देवळाणकर सरांनी सांगितलेल्या विविध गोष्टी, मग कपाशीचं उत्पादनापासून ते त्याचं मार्केट काय असेल इथपर्यंतच्या अनेक गोष्टी या 99% जास्त खऱ्या ठरलेल्या आहेत. देवळाणकर सर, आपलं स्वागत. आपल्यासोबत आणखीन काही मान्यवर जोडले गेलेत. गोविंद वैराळे आहेत आपल्यासोबत, कापूस पणन महासंघाचे निवृत्त महाप्रबंधक प्रमुख राहिलेले आहेत. त्यांचा जवळजवळ 45 वर्षांपेक्षा जास्त अभ्यास आहे कापूस पणन आणि या सगळ्या विषयातला. वैराळे सर, खूप खूप स्वागत आहे आपलं या कृषी परिषदेत. यासोबत श्रीकांत कोवालेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कृषी पणन आणि वायदे बाजारातले तज्ज्ञ आहेत, आणि गेल्या काही काळापासनं, साधारण एक 5-6 वर्षांपासनं शेतातल्या बांधावरचा शेतकरी थेट जागतिक बाजाराशी जोडलं जाण्याकरता जे टेक्नॉलॉजी बेस्ड वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत, तर त्यात आपल्याला कसं सहभागी होता येईल आणि त्याचा अधिकाधिक उपयोग कसा करून घेता येईल, हेही आपल्याला कोवालेकर सरांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सर, स्वागत आहे. यासोबतच विलास शिंदे आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात जोडले जाणार आहेत. प्रगतिशील शेतकरी आहेत, सह्याद्री फार्म सगळ्यांना माहिती आहे, एक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि एक जाणकार म्हणून ते सुद्धा आपल्यासोबत पुढच्या काही क्षणात जोडले जातील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण सुरुवात करूयात देवळाणकर सरांपासून. सर, सध्याचं महाराष्ट्र आणि देशासमोरचं कृषी चित्र काय दिसतंय आपल्याला? महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर गेले 2 दिवस सलग केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकामध्ये जे स्टेशन्स ठरवलेत आपण, तिथं 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. म्हणजे मान्सून आपल्या विशीवर आहे, आणि तो आपल्याकडे 12 ते 14 तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे. आणि मी अशी अपेक्षा करतो की 25 जूनपर्यंत महाराष्ट्रातल्या खरीपाची पेरणी पूर्ण होऊन पुढच्या कामाला शेतकरी लागतील. मागच्या वर्षीच्या बाजारपेठा लक्षात घेता यावर्षी 43 लाख हेक्टरहून अधिक सोयाबीनची लागवड होणं अपेक्षित आहे. जवळपास तेवढीच, म्हणजे 43 लाख हेक्टर कापसाची लागवड होणं अपेक्षित आहे. मक्याची भाव आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशी आहे की त्यामध्ये फार मोठी तेजी आहे, आणि ह्या तेजीमुळे मक्याची लागवड सुद्धा सरासरीपेक्षा थोडी जास्त होईल
परंतु मका हे फोटो इन्सेन्सिटिव्ह क्रॉप आहे, वर्षभर येतं. त्यामुळे मक्याची लागवड चालू राहील वर्षभर. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की या 3 प्रमुख पिकांसह डाळींच्या उत्पादनामध्ये शेतकरी स्वारस्य दाखवत आहेत. आणि ह्या वर्षाचं वैशिष्ट्य असं असेल की आंतरपिकांसह कापसाची लागवड आणि आंतरपिकांसह वेगवेगळ्या डाळींची लागवड ही मोठ्या प्रमाणावर होणं अपेक्षित आहे. आणि एका चांगल्या मान्सूनची अपेक्षा आपण करत आहोत मिलिंदजी. त्यामुळे आपण अपेक्षा कायमच चांगली करूयात आणि चांगलं होईलही यावर्षी. म्हणजे गेल्याही वर्षी पाऊस नाही म्हणता म्हणता बरा झाला, काही ठिकाणी जरा जास्तच झाला पाऊस, त्यामुळे विदर्भात धानाच्या पिकाचं खरं तर नुकसान झालं. पण यावर्षी चांगला पाऊस पडेल. आपण आता जाऊयात वैराळे सरांच्याकडे. वैराळे सर, गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात देवळाणकर सरांनी उल्लेख केला होता की कापसाला काय प्रकारचा भाव मिळेल. याही वर्षी असं दिसतंय की कापसात तेजी राहू शकते. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रातलं हे पांढरं सोनं शेतकऱ्याच्या दृष्टीने या वर्षात कसं राहील? तर विशेष जर पाहिलं कापसामध्ये फार मोठी तेजी म्हणजे होत आहे. मागच्या वर्षी यावेळेस जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 63 सेंट होते आणि 63 सेंट वरून ते पुन्हा 96 सेंट पर्यंत कापसामध्ये तेजी झाली. त्याचं कारण म्हणजे एकच आहे की जे इंटरनॅशनल प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शन मध्ये कमी झालेले आहे. भारतामध्ये सुद्धा कापसाचा पेरा जरी वाढला असेल परंतु झालेल्या बोंडअळी प्रादुर्भावामुळे, त्याचप्रमाणे सतत पावसामुळे बोंडगळ इत्यादी हा नुकसान झाल्यामुळे एक शेतकऱ्यांना एक मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे कापसाचे जे भाव आहे ते सुरुवातीला जे भाव आहे ते जवळपास 5,051 होते. त्यानंतर ते वाढत वाढत गेले तर साधारणतः 5,500-6,500 पर्यंत गेले. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे एकच आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे सपोर्ट प्राइस जे ठेवलेली आहे ती 5825 रुपये मागच्या वर्षीची होती. आणि त्या सपोर्ट प्राइस मध्ये मोठ्या प्रमाणात कॉटन कॉर्पोरेशनने कापूस खरेदी केल्यामुळे फार मोठा आधार त्या शेतकऱ्यांना लागला. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॉटन कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र कॉटन फेडरेशनने कापूस खरेदी केल्यामुळे जवळपास 100 लाख गाठी म्हणजे जवळपास 33% कापसाच्या उत्पादनापैकी जो कापूस केलेला आहे तो गव्हर्नमेंट एजन्सीने केलेल्या हातात आहे. त्यामुळे कापसाचे रेट वाढण्याकरता फार मोठं मदत झालेली आहे. दुसरं म्हणजे कापसाबद्दल सांगायचं म्हणजे एकच आहे की कापसाचा जो यावर्षीचा जो आहे विचार, कारण काय की मागच्या वर्षीचा अनुभव पाहता आणि कापसाचे जर भाव पाहता साधारणतः सध्या 6,162-6500 रुपये कापसाचे भाव आहे. त्यामुळे कापसाचा जो पेरा आहे मला असं वाटतं यावर्षी कमी होत नाही. जरी सोयाबीनचे भाव वाढले असतील तरी मागच्या वर्षी इतकाच कापसाचा पेरा महाराष्ट्रामध्ये 43 लाख देवळण सांगितलं. पण वैराळे सर, गेल्या वेळेला कोरोनाच्या काळात कापूस खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना समस्या जाणवल्या होत्या. कापसाची खरेदी वेळेत सुरू व्हायला हवी होती तशी झाली नाही. आता तुम्ही म्हणता यावेळेला पेरा थोडासा कमी होईल. गेल्या वेळेलाही पुन्हा एकदा बोंडअळीचं संकट राहिलं होतं आपल्या पांढऱ्या सोन्यावर. यावेळेला कसं राहील? नाही, यावर्षी कसं आहे की यावर्षी जे आता गव्हर्नमेंटनेच मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी बोंडअळीच्या नियंत्रणाबद्दल महाराष्ट्र शासनाने खूप मोठे प्रयत्न केलेले होते. त्याचप्रमाणे यावर्षी त्याच्या मागच्या वर्षी तेवढे प्रयत्न झालेले नाहीत. परंतु मागच्या वर्षी जो बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला पाहता महाराष्ट्र शासनानं आतापासूनच कंबर कसलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता हेच सांगितलं की तुम्ही 15 जूनच्या पूर्वी पेरणी करू नका. शेतकऱ्यांना जो बियाण्याचा उपलब्धता बीज भंडार कधी 1 जून नंतरच अवेलेबल होईल. शॉर्ट ड्युरेशन व्हेरायटी बद्दलच एक व्हेरायटीना लोकांना एक पसंती होईल. त्यामुळे यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव करण्याकरता नियंत्रण सर्व प्रयत्न चालू आहेत. परंतु पुढचा भाग जो आहे तो मान्सूनवर अवलंबून आहे. बर. आपल्यासोबत विलास शिंदे सुद्धा जोडले गेलेत. विलास शिंदे, आपलं स्वागत आहे या कृषी परिषदेत. तुमच्याकडे मी येतो, पण त्यापूर्वी श्रीकांत सरांना प्रश्न. सर, या कोरोनाच्या काळात टेक्नॉलॉजीचा खूप उपयोग वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं करून घेतला. तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गानं याचा कसा उपयोग करून घेतला आणि पुढच्या काळात ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्याला कशा पद्धतीने उपयोगी राहील बाजाराचा विचार करता? टेक्नॉलॉजीचा म्हणजे असं त्या पद्धतीने एक्झॅक्टली मला म्हणता याच्याबद्दल लक्षात नाही. परंतु जर आपण मॉडर्न मार्केटची नवीन आता इलेक्ट्रॉनिक मार्केट उपलब्ध झालेली आहेत तर त्या मार्केटच्या उपलब्धतेच्या दृष्टीने बघायला गेलं तर हा निश्चितपणे गेल्या वर्षी
मागच्या वर्षापेक्षा गेल्या वर्षीच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी या प्लॅटफॉर्मचा उपयोग केला, जी मॉडर्न मार्केट मी म्हटलं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्पॉट मार्केट आहेत किंवा जे ऑप्शन प्लॅटफॉर्म ज्याच्यावर लिलाव पद्धतीनेच केलं जातं, परंतु एक ट्रान्सपरंट पद्धती आहे, त्याच्यामध्ये पारदर्शक पद्धतीने बायर सेलर हे व्यवहार करतात. तसा एक. आणि दुसरा म्हणजे वायदे बाजार, म्हणजे त्याला एक NCDEX हे जे कमॉडिटी एक्सचेंज आहे, या एक्सचेंजनी देखील गेल्या वर्षी एक अत्यंत नाविन्यपूर्ण अशी योजना शेतकऱ्यांकरता आणली होती. आणि ते सगळं एकत्र जुळून आले योग असं म्हणू शकतो आपण, की नोव्हेंबरमध्ये जेव्हा अर्थात त्यामध्ये कापूस वगैरे नव्हता, फक्त हरभरा आणि राई मोहरी या दोन पिकांकरता त्यांनी अत्यंत नाविन्यपूर्ण योजना आणली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांना तुमचं पेरणीच्या अगोदरच आपल्या पिकाचा कमीत कमी भाव जो एक तुम्हाला अपेक्षित आहे तो लॉक करणं. म्हणजे आत्ताच तुम्ही उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता आपल्याला समजा आपण खरीपाची चर्चा करतोय, उद्या सोयाबीन ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या हातात सोयाबीन येणार आहे, पण तेव्हा भाव काय असेल याची आत्ता त्यांना शाश्वती नाही. आणि तेव्हा आपण इतक्या वर्षाच्या अनुभवाने आपण बघितले की सोयाबीनचे भाव पडले, म्हणजे कुठल्याही पिकाचे भाव जेव्हा काढणी होते त्यावेळेला पडतात, तर त्यावेळेला शेतकऱ्यांना त्यामुळे अगदी डिस्ट्रेस सेलमध्ये ते फुकून टाकावे लागतात. तर गेल्या वेळेची ही जी स्कीम आहे म्हणजे ज्याला ऑप्शन म्हणतात, ती ऑप्शन म्हणून जे एक नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे, त्याच्यामध्ये काय होतं की शेतकरी पेरणीच्या अगोदरच किंवा पेरणीच्या वेळेला आपल्या पिकाची त्यावेळेला असलेली किंमत लॉक करू शकतो, म्हणजे कमीत कमी किंमत तेवढी मिळणार. शिवाय दुसरा बेनिफिट असा आहे की मग बाजार कितीही पडला तरी त्याची ती किंमत त्याच्या त्या महिन्यामध्ये मिळणार, तेव्हा ज्या हातात काढणी येणार तेव्हा. तर शिवाय दुसरं त्याच्यावर मोठं ऍडव्हान्टेज असं आहे की शिवाय जर त्यावेळेला बाजारभाव वाढले, म्हणजे त्यांनी विकलेल्या किमतीपेक्षा बाजारभाव वाढले, तर वाढलेले बाजारभाव त्याला मिळण्याचा हक्क त्याचा अबाधित राहतानाच कमी पडलेले भाव मात्र त्याच्यापासून मात्र त्याला एक इन्शुरन्स म्हणतात, म्हणजे तो एक वेगळ्या प्रकारची इन्शुरन्स स्कीमच म्हणू शकतो. ही ऑप्शनची एक कॉन्ट्रॅक्ट आली, तर त्याची एक योजना आली होती, पण त्या महाराष्ट्राचा सहभाग तुलनेने कमी राहिला, इतर राज्यांचा जास्त. कोवालेकर सर, तुम्ही सांगताय ती गोष्ट अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातला शेतकरी टेक्नॉलॉजीचा उपयोग करायला लागला आहे. शेतकऱ्याकडे स्मार्टफोन आला आहे, कारण शेतकरी हळूहळू स्मार्ट होतोय, त्यामुळे तो बाजाराशी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जोडला जाईल. आणि तुम्ही सांगितलेली टेक्नॉलॉजी आपण कृषी परिषदेत पुढच्या टप्प्यात अधिक सविस्तरपणे समजून घेऊ, ज्याचा शेतकऱ्यांना अधिक उपयोग होऊ शकेल. विलास शिंदे यांच्याकडे जाऊयात. शिंदेजी, एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातनं मागचा कालखंड कसा होता आणि येत्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर काय आव्हानं तुम्हाला समोर दिसत आहेत? आपण मागच्या एक 15 महिन्यापासून कोरोनाची जी परिस्थिती सगळी जगभर बघतोय, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त आव्हानं हे शेती क्षेत्रापुढे तयार झाले आहेत, याची सर्वांना कल्पना आहेत. कारण एकतर भारतामधील शेतकरी हा मुख्यतः छोटा शेतकरी आहेत. जवळजवळ 90% शेतकरी हे 1 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रावर शेती करतात. आणि अशा अनिश्चित वातावरणामध्ये आधीच नैसर्गिक अनिश्चित वातावरणाची त्याला एक तोंड द्यावं लागतं, आणि दुसरीकडे कोरोनामुळे जी काही परिस्थिती अजून तयार झाली त्यामुळे अनिश्चितता अजून वाढली. आणि बाजारामध्ये जे काही चढ उतार झालेत, आता सोयाबीनचं बघितलं आपण की खूप झपाट्याने सोयाबीनच्या किमती वाढल्यात, कापसाच्या बाबतीत घडलं, आणि काही पिकांच्या बाबतीत उलट झालं, भरपूर मोठ्या प्रमाणात भाव कोसळलेत. आता ह्या दोन्ही बाजूला भाव वाढलेत किंवा कोसळले, तर दोन्हीमध्ये शेतकरीच अडचणीत जाताना आपल्याला दिसतोय. कोसळले त्याच्यामध्ये तर आलाच, पण जिथं भाव वाढले तिथं पण त्यांना फार काही फायदा झाला नाही, कारण जे भाव वाढले ते अशा वेळेस वाढले की जेव्हा शेतकऱ्याच्या हातातून माल व्यापाऱ्याच्या हातात गेलेला होता. एकंदरीत आपण जर पाहिलं तर म्हणजे अजून जी तोट्यात चाललेली शेती आहे तिला अजून पुढे तोट्यामध्ये ढकलण्याचं काम या मागच्या 15 महिन्यापासून कोरोनाच्या काळामध्ये घडताना दिसतंय. आणि त्याचबरोबर आता इथून पुढे जे काही आव्हानं दिसत आहेत, तर ती आव्हानं आपण कोरोना बरोबरच इतरही अजून मार्केटमध्ये जे फॅक्टरी आता तयार व्हायला लागलेले आहेत, कृषी कायद्याच्या निमित्ताने म्हणजे आता बाजारपेठेमध्ये मुक्त सर्व व्यवस्था उभी राहण्याच्या दृष्टीने सरकारने धोरणं आता आखलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅपिटल शेतीमध्ये खास करून ते मार्केटिंग साईडला, ट्रेडिंग साईडला येण्याची शक्यता आहे. जसं जी काही भीती आता काही
पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांना वाटते की मोठ्या प्रमाणात वेअर हाऊसिंग मध्ये आणि ट्रेडिंग मध्ये कॉर्पोरेट कंपनी येतील आणि त्या पुढे शेतकऱ्यांना अडचणी आणू शकतील. बर, तर हे एकंदरीत जे म्हणजे आपल्या आधीच्याच अडचणीमध्ये अजून नवीन अडचणी दिसू शकतात. तर ठीक त्यावर आहे. मात बरं करण्याच्या दृष्टीने एकंदरीत बरं भूमिका मी तुम्हाला मध्ये थोडंसं थांबवतो अशा करता की आणखीन एक विषय सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, तो म्हणजे आपल्या खरीपाच्या सुरुवातीला बियाणं आणि खतांचा. थोडक्यात त्याबद्दल सांगाल? सोयाबीनच्या बियाण्याची मागच्या वर्षी आपण पाहिले खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये गोंधळ होतात. बियाण्याची उपलब्धता नव्हती. जे बियाणे होते ते पण खूपच त्याच्यामध्ये फसवणुकीचा प्रकार होतात. ज्या काही सोयाबीनच्या बियाणे सप्लाय करणाऱ्या कंपन्या आहेत एमपी मधून बाजारामधून ते सोयाबीन आणून आणि पॅक करून विकतात. त्याला पर्याय म्हणून जो काही शासनाने आता भूमिका घेतलेली आहे का शेतकऱ्यांनी स्वतःचेच बियाणे तयार करावेत आणि ते बियाणे स्वतः व्यवस्थित योग्य पद्धतीने सांभाळावेत. त्यासाठीचे जे काही तंत्रज्ञान आहेत, खरं म्हटलं तर खूप मोठं काही तंत्रज्ञान त्यात नसतं, पण ते बेसिक जे पारंपरिक आपलं जे काही ज्ञान आहे तेच योग्य पद्धतीने परत ते वापरण्याची गरज आहे. हो. बियाण्याचा प्रश्न खास करून सोयाबीनचा तरी नक्कीच योग्य पद्धतीने या सीझन मध्ये हाताळला जाईल, यात काही शंका नाही. खरं किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सोयाबीनचं 70 रुपयापर्यंत सोयाबीन पोहोचल्यामुळे बियाण्याच्या किमती त्यापेक्षा पुढे गेलेल्या आहेत. काही काही तर 100 रुपयाच्या वरती, हो 150 रुपयापर्यंत पण काही बियाणं विकण्याचा गेलेली प्रयत्न आहे. होतोय. तर शेतकऱ्यांनी स्वतःच बियाणं जे काही मागच्या वर्षी राखून ठेवलं असतं ते वापरण्यावर भर द्यावा. मला वाटतं ती जास्त योग्य स्ट्रॅटेजी आहेत. बरं आणि ठीक. इतर कापसाच्या बाबतीत तर कुठे शॉर्टेज बियाण्याच्या बाबतीत असं काही कारण नाहीत. बरं रासायनिक खतांची उपलब्धता तशी खरं मागच्या 2 सीझन पासून योग्य पद्धतीने होते. त्यात पुढे फार अडचणी येत नाही. पण भाव वाढण्याचा जो मुद्दा होता तो आता कायम मागच्या आहे. 15 खरं दिवसापूर्वी आपण 15 दिवसापासून पाहिला, त्या बाबतीत सरकारची भूमिका योग्य असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरं उदय सर, एक प्रश्न तुम्हाला आणि मग आपण छोटासा ब्रेक घेऊयात. बियाणांच्या संदर्भात जे काही धोरण असेल तर ते प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याची अंमलबजावणी व्हायला काही वेळेला 2-3 हंगामांपेक्षा जास्त कालावधी जाऊ शकतो, कारण बियाणं काही एका रात्रीत तयार होत नाही. त्याला वेळ द्यायला पाहिजे त्याचा. तर तुम्हाला काय वाटतं, मार्केटचा विचार करता यावर्षी शेतकऱ्यानं काय नेमकं नियोजन केलं पाहिजे, त्या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स सांगाल? सोयाबीनच्या पेरणीच्या बाबतीत ज्या जर्मिनेशनच्या अडचणी आहेत त्याकडे विद्यापीठाच्या ज्या सूचना आहेत वेगळ्या वेगळ्या, म्हणजे आपलं पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे आणि राहुरी कृषी विद्यापीठ आहे. यांनी एक पर्टिक्युलरली मेटिक्युलसली एक गोष्ट सांगितलेली आहे की 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. आणि ह्या बियाणाचा जी समस्या आली आहे त्याला एक कारण असंही आहे की 2008 साली आपल्या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आरबी वर्मचा अटॅक आला होता, लष्करी अळीचा अटॅक आला होता आणि 200-300 करोड रुपयाचं नुकसान आपण सहन केलं होतं सोयाबीनमध्ये. त्यानंतर आपण एक असं धोरण आखलं की सोयाबीन एकाच सीझन मध्ये घेतलं जावं, म्हणजे खरीप सीझन मध्ये घेतलं जावं आणि लेट रबी आणि उन्हाळी सोयाबीन घेतल्यावर ह्या अळीचा जो लाईफ सायकल आहे ती डिस्कंटिन्यू होत नाही. परंतु ज्या प्रमाणात आता क्षेत्र वाढलेलं आहे सोयाबीनचं, की देशामध्ये जवळपास 50 ते 54% सोयाबीन मध्य प्रदेशमध्ये आणि सुमारे 35 ते 36% सोयाबीन देशाच्या एकूण उत्पादनाच्या महाराष्ट्रामध्ये उत्पादित होतं. आणि मराठवाडा आणि विदर्भातलं हे प्रमुख पीक झालं. लातूर सारखा आपला जिल्हा 4 लाख हेक्टरपेक्षाही जास्त सोयाबीनची पेरणी करतो. तर आपल्याला यावेळेला 2 प्रकारे मी सजेस्ट केलं होतं की नॉन ट्रॅडिशनल एरिया म्हणजे नाशिक, नगर, औरंगाबाद हा जो सोयाबीन न घेणारा एरिया आहे तिथं उन्हाळी हंगामामध्ये सीड प्रोडक्शन आपण घ्यावं का ऑर्गनाइज आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवावं का, म्हणजे कीड रोग वाढणार नाही. आणि दुसरं, शेतकऱ्यांना माझा एक आग्रह असेल, सोयाबीन पेरताना शक्यतो रेस बेडवर पेरणी करावी आणि पेरणीमध्ये थोडे गॅप्स ठेवावेत, म्हणजे 3-4 ओळीनंतर पावसाळ्याचं पाणी थोडं साचून राहील. असं जर केलं तर लष्करी अळी ह्या झाडावरून त्या झाडावर जाताना त्याला प्रतिबंध होतो आणि बऱ्याच अळ्या त्याच्यात नष्ट होतात. तर कीड रोगाचं व्यवस्थापन आणि पेरणीची काळजी ही सोयाबीनच्या बाबतीत आवश्यक आहे. कापसाच्या बाबतीत पुरेसं नियोजन सरकारने केलेलं आहे. खतांच्या बाबतीतही पूर्णपणे नियोजन झालेलं आहे. इतर बियाणांचे कुठल्या अडचणी नाहीत. पण जे खरीपचं प्रमुख पीक आहे आपलं सोयाबीन, त्या बाबतीत अधिक चांगलं धोरण आपल्याला इथून पुढच्या काळात आखावं लागणार. बरं, आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेकवर जाताना या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की पुढच्या सेगमेंटमध्ये आपण अधिक शेतकरीभिमुख काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना
इथून पुढच्या 2 तासात अधिकाधिक गोष्टी मिळू शकतील. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा कृषी परिषद. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय कृषी परिषद. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधतोय. त्यांना काही महत्त्वाचे मुद्दे, काही टिप्स देण्याचा आपला हा सगळा प्रयत्न आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी उदय सरांनी जसं सांगितलं होतं की सोयाबीनमध्ये काय प्रकारच्या अडचणी आहेत आणि त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे, तसंच कापसाचाही विषय आहे. गेल्या वेळेला बोंडअळीमुळे कापसाचं मोठं नुकसान झालं होतं. म्हणजे हे आता 3रं वर्ष असेल जर का बोंडअळी आली तर की ज्यानं जाणवण्या इतपत कापसाचं नुकसान झालं. आणि मला त्याच अनुषंगानं वैराळे सरांना विचारायचं आहे. वैराळे सर, हे ठीक आहे की कापसाला भाव यावेळेला कदाचित थोडा 19-20 असू शकतो, पण गेल्या वेळपेक्षा कापसाचं क्षेत्र वाढेल का? शेतकऱ्यांनी त्याकडे लक्ष द्यावं का? म्हणजे क्षेत्र वाढवण्याकडे लक्ष द्यावं का? आणि दुसरं, 2 वर्षानंतर आता शेतकऱ्याला माहिती आहे की बोंडअळीच्या नियंत्रणाकरता प्रमुख अशा 2-3 गोष्टी काय केल्या पाहिजेत, तर त्याच्याबद्दल आणखीन काय सांगाल? मागच्या वर्षी जे 43 लाख हेक्टर कापसाचं क्षेत्र होतं, परंतु यावर्षी काय झालं की सोयाबीनचे भाव जवळपास 7,500-8,000 हजारापर्यंत वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा कल जो आहे सोयाबीनकडे वळलेला आहे. परंतु सोयाबीनचं जसं बियाण्याच्या बद्दल सांगितलं की काही म्हणजे बियाणं व्यवस्थित मिळणार, स्वतःचं बियाणं पाहिजे, तर या बियाण्याचा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचं उत्पादन घेणं हे त्यांना आवश्यक वाटेल. कारण काय की त्यांना हे माहित आहे की आज मागच्या वर्षी 5825 रुपये सपोर्ट प्राइस, यावर्षी 6,000च्या वर जाईल. म्हणजे कापसाचे भाव हे 6,000च्या कमी होण्याची निश्चितच शक्यता नसल्यामुळे कापसाचं जे क्षेत्र आहे ते मागच्या वर्षीपेक्षा कमी होणार नाही. आणि कसं आहे की विदर्भाच्या, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडे जे कापसाचं किंवा म्हणजे महत्वाचे पिकं जे 3च पिकं असतात की कापूस, सोयाबीन, तूर, मका आणि उलटा पालव, म्हणजे साधारणतः 10 एकर शेती असं तर तो विभागून आलटून पालटून ते हे 3-4 पिकं लावतोच. त्याच्यामुळे जे कापसाचे शेतकरी जे आहेत ते कापूस सोडण्याकरता उसत नाही, म्हणजे जवळपास ते कापूस सोडायला तयार नसतात. कारण कापसाचा एकत्रित पैसा येतो, कॅश क्रॉप आहे, त्यामुळे एकत्रित पैसा आणि भाव काही जरी म्हटलं तरी 6,000 पेक्षा कमी राहणार नाही. त्याच्यामुळे हे कमी आहे. त्याच्यामुळे कापसाचं क्षेत्र मागच्या वर्षीपेक्षा कमी होणार नाही. आणि बोंडअळीबद्दलचं सुद्धा नियंत्रणाचं सर्व आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे. 2-3 वर्षाचा अनुभव पाहता, जसं 3 वर्षापूर्वी बोंडअळी आली होती, त्यानंतर त्याचं पूर्ण प्रॉडक्ट म्हणजे नुकसान झालं. त्या नुकसान कमी करण्याचा शासनानं प्रयत्न केला आणि 2 वर्षापूर्वी बोंडअळीचं निर्मूलन झालं. परंतु मागच्या वर्षी पुन्हा तशी प्रॉब्लेम आला. तर यावर्षी पुन्हा पूर्वतयारी बोंडअळी येऊ नये आणि बाकीचं सुद्धा परिस्थिती कापसाचं नुकसान होऊ नये या दृष्टीनं एक प्रयत्न सर्व शासनाचे आहेत. बियाणे सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. एवढंच आहे की शेतकऱ्यांनी जे बियाणं वापरायचं ते जे GM3 म्हणजे जे स्पुरियस बियाणं आहे ते वापरायला नाही. कारण शेतकऱ्यांना बियाण्याची घेतलं पाहिजे, पावती असायला पाहिजे, जेणेकरून ते पुढचा क्लेम करू शकतील. आणि पेरताना कापसाचं पावसाची शक्यता बघूनच, अंदाज बघून जमिनीच्या प्रकारापर्यंत कापसाची पेरणी करायला. बर, उदय सर, याच्यात काही जोडायचंय तुम्हाला? कापसाच्या लागवडीच्या बाबतीत पर्यावरणाचा म्हणजे सुरुवातीपासूनच एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रकार जो आहे, कारण कसं आहे की ह्या ज्या किडी आहेत ह्या ओव्हरनाईट आलेल्या नाहीत. मोनोक्रॉपिंग आपलं वाढलं, एक प्रकारचं पीक मोठ्या प्रमाणावर आपण घेतलं आणि त्यानंतर काही लाख वर्ष आपल्या आधी पृथ्वीवर जन्म घेतलेले हा कीटक वर्ग आहे. आणि हे जे कीटक आहेत त्यांची अनुभूती ही सार्वजनिक असते. म्हणजे आपल्या ब्लड लाईन मध्ये आपण काय बोललो हा आपली अनुभूती वैयक्तिक आहे. मी काय बोललो हे माझ्या भावाला समजणार नाही, ब्लड लाईन मधल्या माझ्या मुलाला समजणार नाही. पण कीटकांवर तुम्ही एखादा जर अनुभव कीटकांना आला, उदाहरणार्थ एखादा बेंझिन हेक्साक्लोराइड सारखा फवारा तुम्ही केला आणि तो मुंबई जवळ केला, तर असं आढळतं की बिहारमधल्या कीटकाला समजतं की हे बेंझिन हेक्साक्लोराइड आणि त्याचं विघटन कसं करायचं. म्हणजे हे जे कम्युनिकेशनची पद्धत आहे. दुसरं एक आम्हाला असं आढळलेलं आहे की आता मोगादिशू नावाचं बंदर आहे सोमालियामध्ये, तिथून इस्टर्लीज म्हणजे ज्या सोमालिया जेट सुरू होतो आणि त्यांनी मान्सून वारं भारताकडे ढकललं जातं. एक प्रकारची रिले शर्यत असती की मदागास्कर मधून आलेलं वारं भारताकडे ढकललं जातं. असं आढळून आलंय की मध्ये जी प्रवाळाची बेटं, छोटी छोटी बेटं, मॉरिशस सारखे देश आहेत
आफ्रिकेतल्या किडी आणि त्यांचं फार मोठं प्रमाण ह्या वाऱ्यांचं सहाय्य घेऊन भारतात प्रवेश करतात. भारतात येत. म्हणजे आपण बरं. लक्षात हे घ्यावं की कीटकांशी लढा आणि त्यांचं पूर्ण नायनाट हे आपल्याला शक्य नाही. त्यांचं निसर्गातलं स्थान लक्षात घेऊन त्याचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं. त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे जे जे तंत्र आहेत, आपल्याकडे चांगली तंत्र आहेत आणि निसर्गाचा बॅलन्स ठेवण्याचा पुढच्या भागात आपण थोडी त्याबद्दलही चर्चा करू. हो. तर म्हणजे इकॉलॉजीचा विचार करून कीड व्यवस्थापन याच्यात करावी, म्हणजे घाबरून न जाता, जास्त उत्पादन खर्च न वाढवता याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करता येतं. मिलिंदजी. बर. पण आता हे सगळं परत मार्केटच्या माध्यमातून शेवटी शेतकरी हे जे काही पीक तयार करतो शेतामध्ये एवढी मेहनत करून, तर त्याला अधिक भाव जर का मिळाला तर तो शेतकरी समाधानी असतो. त्याला असं वाटतं की आपल्या कष्टाचं चीज झालं आणि म्हणून तर त्याला उत्तम भाव मिळाला तर पांढरं सोनं हे सर्वार्थानं अधोरेखित होतं. पण मग श्रीकांत सर, याच्यात शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव आपल्याला मिळावा याच्याकरता काय टेक्निक्स आणखीन केली पाहिजेत, त्याचे काही तुम्ही टिप्स द्याल? हो, निश्चितच. मी मगाशी म्हटलं त्याचाच हा पुढचा भाग आपण म्हणू शकतो आणि याच्यावर जास्तीत जास्त म्हणजे माध्यमांमार्फत असो सर्वत्र याच्याबद्दल अवेअरनेस जो आहे तो क्रिएट होण्याची गरज आहे. ते म्हणजे आपण बघितलं असेल की आपण गेल्या शतकात या शतकात प्रवेश केला. गेल्या शतकापर्यंत आपण सगळ्या गोष्टीत आपल्याकडे टंचाई होती. आज आपल्याकडे टंचाई अशी बघितली तर कुठलीच नाहीये. म्हणजे एक तेलबिया आणि खाद्यतेल याचा जर सोडलं तर आणि पल्सेसमध्ये म्हणजे कडधान्यामध्ये थोडीशी, परंतु आपण आत्मनिर्भरता म्हणा किंवा स्वयंपूर्णता बऱ्याच पिकांमध्ये केली. म्हणजे आता प्रोडक्शन किंवा पीकपूर्व व्यवस्थापन याच्याबद्दल फारसं आपण न देता आपण लक्ष दिलं पाहिजे. हे पोस्ट हार्वेस्टिंग किंवा काढणी पश्चात जे आहे मार्केटिंग आलं त्याच्यात किंवा त्याच्यामध्ये साठवणूक असेल किंवा त्याच्यावर फायनान्सिंग असेल, ऍग्रिकल्चरल क्रेडिट जे आहे, तर या गोष्टींवर भर दिला तर आता शेतकऱ्यांना गरज त्याची आहे. पिकवणं भारतीय शेतकरी म्हणजे जगातला सर्वात जास्त स्ट्रगल करून देखील बघा आपण गेले वर्षभर अनेक वर्ष विक्रमी उत्पादन घेतोय, सगळी संकट झेलतोय, पण विक्रमी म्हणजे दुष्काळ येतोय, हवामान संकट येते, तरीही पीक वाढतंय आपलं आणि विक्रमी होतंय, अतिरिक्त उत्पादन करतोय. मग शेवटी प्रॉब्लेम कुठे येतोय? तुम्ही त्याला मार्केटिंग मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे. मग सगळा भर यापुढे मार्केटिंगवर असला पाहिजे आणि मार्केटिंग हे मी म्हटलं त्याप्रमाणे की तुम्ही पेरणी किंवा पेरणीपूर्वीच पिकाची निवड, आज आपण पिकाचं नियोजन म्हणतोय, तर मी तर म्हणतो पिकाचं नियोजन तुम्ही मागे काय गेल्या वर्षी सोयाबीनला भाव चांगला मिळाला, गेल्या वर्षी कापसाला भाव चांगला मिळाला, हे न बघता पुढे कशाला भाव मिळणार आहे इथून तुम्ही पिकाची निवड सुरू करा. मग पुढे कशाला भाव मिळणार आहे याच्यासाठी लागणारी माहिती आज शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचत नसली तरी त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत आणि अगदीच नाहीये असं नाही. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे आज तुम्हाला तुमच्या हातात सोयाबीनचं उदाहरण घेऊया किंवा कापसाचं, कापूस किंवा सोयाबीन हे तुमच्या हातात ऑक्टोबर मध्ये मिळणार आहे. मग तुम्ही किती सोयाबीन लावायचं आणि किती कॉटन लावायचं याच्यासाठी तुम्ही ऑक्टोबरमध्ये ह्या पिकांचे भाव काय असतील हे तुम्हाला आज उपलब्ध आहेत. कमॉडिटी एक्सचेंजच्या माध्यमात आज तुम्हाला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबरचा याचा कॉटनचा भाव काय राहणार आहे तो आत्ता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर अवेलेबल आहे, तुमच्या कॉम्प्युटरवर अवेलेबल आहे, तुम्हाला पेपरमध्ये तुम्हाला दूरदर्शन चॅनलवर मिळतोय. मग तुम्ही ते बघून आज तुमच्या पिकाची निवड करू शकता. म्हणजे तंत्रज्ञान इथेही वापरलं गेलं थोडंसं आणि तो भाव आपण आता लॉकही करू शकता आहे. त्याच्यासाठी कायदेवादात फ्युचर आहे. मग तुम्ही म्हणजे ह्या तंत्रज्ञानाचा वापर करता येतोय. शेवटी मार्केटिंग हेच महत्वाचं आहे आणि मार्केटिंगच्या दृष्टीनेच तुम्ही पिकाची निवड, पिकाचं नियोजन केलं पाहिजे. तर मला वाटते हो, तुम्ही मग एकदा मार्केटिंग अगोदरच केलं ऍडव्हान्स आगाऊमध्ये, तुम्ही तुमच्या पिकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मध्ये कीड व्यवस्था मेहनत करता संपूर्ण करणं शक्य होतं. बरोबर. विलाजी, आपल्याकडे ग्रामीण भागात एक म्हण आहे की जो बोलेल त्याची माती विकली जाईल आणि जो बोलणार नाही त्याचं सोनंही विकलं जाणार नाही. हे आधुनिक भाषेत या टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यात श्रीकांत सर आपल्याला सांगतात. पण तुम्हाला असं वाटतं की गेल्या एक 8-10 वर्षातला अनुभव पाहता शेतकरी थोडा वेगळा विचार करायच्या तयारीत आहे का, करायला धजावतोय का तो पारंपरिक शेतीतच अजून काहीसा अडकून पडलाय? त्याला असं वाटतं का की कापसाला गेल्या वर्षी जास्त फायदा झाला तर मग यावर्षी कापूसच लावूयात, यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला तर आपण सोयाबीनच लावूयात, याच्या पलीकडे जातोय शेतकरी असं वाटतं तुम्हाला? आता आपण जे चर्चा करतोय ती मुख्यतः कापूस आणि सोयाबीन या पिकांची करतोय. ह्या पिकांमध्ये नक्कीच म्हणजे अजून शेतकऱ्यांची
मानसिकता बदलण्यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. इतर पिकांमध्ये म्हणजे फळं भाजीपाला पिकांमध्ये तुम्हाला तशी मानसिकता दिसते का शेतकरी थोडा मार्केटचा विचार करायला लागलायत आणि त्यानुसार काही नियोजन करायला लागलायत. त्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करायला लागलायत. ते पण थोड्या प्रमाणात आहे. खास करून सोयाबीन आणि कापसामध्ये तुम्ही जर पाहिलं आपला मुख्य प्रश्न जो तयार झालेला आहे, दोन्ही हे उत्पादनं जे आहेत हे महाराष्ट्रातील खरीपमधील सर्वात महत्वाची उत्पादनं आणि दोन्हीमध्ये आता जसं आपण आता चर्चा झाली का प्रोडक्शन हो संदर्भातच आपण सगळं बोलतोय. सरकारच्या पातळीवर, शेतकऱ्यांच्या पातळीवर, विद्यापीठाच्या पातळीवर. त्याच्या पुढचे जे टप्पे आहेत हो पोस्ट हार्वेस्टच्या पातळीवरचे, मार्केटिंगच्या पातळीवर, तिथे शेतकरी असं समजतो का तो त्याचा भागच नाही. तो म्हणजे मी फक्त रॉ मटेरियल विकणं. बर खरं तर पिकवलं जे की आपले काम झालं माझं. आणि खास त्याच्यामधला मुद्दा जो आहे की कापूस आणि सोयाबीन हे दोन्ही तुम्ही पाहिले तर शेतातून जे उत्पादन तयार होतं ते ऍज इट इज हे कंझ्युमर पातळीवर जात नाहीत. कापसावर मध्ये भरपूर 3-4 टप्प्यामध्ये काम होतं आणि नंतर त्याचं फॅब्रिक तयार होतं. त्याच्यापासून नंतर कापड आणि इतर सर्व उत्पादन तयार होतात. मग ते कंझ्युमर वापरतो. त्याचबरोबर सोयाबीन मध्ये सुद्धा सोयाबीन प्रोसेस होतं. हो सोयाबीन ऑइल आणि सोयाबीन पेंट सेपरेट होते आणि बरोबर. नंतर मग ते कंझ्युमर मग पोल्ट्री इंडस्ट्रीला जातात किंवा माणसाच्या याच्यामध्ये जातात म्हणजे खाद्य म्हणून जातात. आता ही मधली जी कामं आहेत म्हणजे शेतामध्ये रॉ मटेरियल फक्त पिकवलं हो पण कंझ्युमर पर्यंत जाईपर्यंत मधले जे टप्पे आहेत ते दुसरे वर्ग करतात. ते शेतकरी करत नाही, ते दुसरे म्हणजे भांडवलदार वर्ग करतायत, व्यापारी वर्ग करतायत हो आणि त्यांच्यावर अवलंबून मग आपलं बाजार माझ्या शेतकरी कच्च्या राहतो. मालाचा बाजार झालाय. हा खरं कोणता सोडवायचा असेल तर आता विचार हा करायला पाहिजे की मी कापूस विकणार नाही तर मी फॅब्रिक विकेल, मी सोयाबीन विकणार नाही तर मी सोयाबीन ऑइल किंवा सोयाबीन पेंट विकेल. हम्म आणि मग त्याच्या पुढचा जो टप्पा आहे म्हणजे शेतात रॉ मटेरियल तयार झालं पुढचा जो टप्पा आहे तो पण आपल्याच पातळीवर कसा करता येईल. वैयक्तिक पातळीवर ते शक्य नाही कारण छोट्या शेतकऱ्याची ताकद नाही. पण त्यासाठी बरोबर. संघटित होऊन आपण तशा यंत्रणा उभ्या करायला का पुढाकार घेऊ शकत नाहीत आणि बर आपण एक कापूस म्हणजे 50 रुपये 55 रुपये विकायच्या ऐवजी आपण फॅब्रिक 500 रुपयाने काय विकू शकत नाहीत. बर हा विचार तुम्ही तुम्ही केला मुद्दा त्यासाठी खूप महत्त्वाचा मांडलाय विलाजी, पण शेवटी असं असतं की ते प्रत्यक्ष करणं याच्यातल्या ज्या काही अडचणी असतात तर त्या वेगळ्या प्रकारच्या असतात आणि त्याच्यातही शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अन्यथा पारंपरिक शेतीचाच विचार प्रामुख्यानं शेतकरी करतो. तुमच्याच मुद्द्याला आणखीन उदय सरांना काहीतरी जोडायचंय, मग आपण ब्रेक घेऊयात आणि मग परत एकदा तुमच्याकडे येतो. उदय सर. मी मागच्या वर्षी दावा केला होता आणि आजही माझा हा दावा आहे की चीन जरी म्हणत असलं आणि आकडेवारी देत असलं तर चीन भारताचे अँटिसिपेशन बघून कापसाची आकडेवारी देतं. माझा दावा आहे की भारत फॅब्रिकमध्ये म्हणजे कापसामध्ये नंबर 1चा उत्पादक देश आहे. सगळ्यात मोठा एक्सपोर्टर सुद्धा आहे. मला वाटलं होतं की विलाजी तुम्हाला एक उदाहरण सांगतील. मराठवाड्यामध्ये अंबाजोगाईला अनिकेतजी लोहिया म्हणून मानवलोक नावाची संस्था हो द्वारकानाथजी लोहियांची ते चालवतात आणि त्यांनी शेतकऱ्यांची समूह शेती कापसाची केली होती आणि कापूस ते फॅब्रिक जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना काही अडचणी आल्या आणि विलासजींनी त्यांना मदत केली. ते टी शर्ट आता तयार झाले. पुढच्या वेळेस तो टी शर्ट घालून आपण एकमेकांशी बोलू. तुमची साईज कळवा मिलिंदजी, तुम्हालाही ते पाठवू. माझ्या दृष्टीने आशियामध्ये मोहम्मद युनुस यांची बचत गटाची चळवळ आणि विलास शिंदेचं सह्याद्री हो याचं फार महत्वाचं स्थान भविष्य काळात राहणार आहे. ज्या पद्धतीने विलासजींनी द्राक्षामध्ये भाजीपाल्यामध्ये काम केलं आणि ते बोलले नसले तरी त्यांचं आता कोरडवाहू पिकांकडे लक्ष आहे आणि अशा प्रकारच्या इनिशिएटिव्ह मधून शेतकऱ्यांना एक दीपस्तंभासारखं मार्गदर्शन होऊन वेगळ्या वेगळ्या पिकांमध्ये शेतकरी जेव्हा उतरतील तेव्हा बरोबर. एक टॅगलाईन असली पाहिजे, खळ्यात शेती थांबता कामा नाही. खळ्यात ती थांबतच नसते कारण ती भूतकाळात ज्या वेळेला सुवर्णयुग आपल्याकडे होतं तेव्हा ती शेती खळ्यात थांबत नव्हती. तर आपले 12 बलुतदार आणि 18 कारखाने हे प्रोसेसिंगचे युनिट्स खेड्यात होते आपले. आता ह्या नव्या मांडणीमध्ये फ्रॅगमेंटेड शेतीमध्ये ते पुन्हा निर्माण करावं लागणार. त्यासाठी सह्याद्री सारख्या संस्था, मानवलोक सारख्या संस्था, अनेक एफपीओज, फेडरेशन एफपीओचे यांचा फार महत्वाचा रोल पुढील काळात राहणार आहे. बरोबर आहे उदयजी, आणि म्हणूनच आपण आता एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेकच्या नंतर विलासजींच्याकडनं हेच जाणून घेऊयात की महाराष्ट्रात त्यांच्यासारखेच जे मराठवाड्यात किंवा अन्य ठिकाणी खानदेशात, क्वचित थोडेसे विदर्भात जे गटशेतीचे प्रयोग होत आहेत आणि त्यातून मार्केट ओरिएंटेड म्हणजे चांगला भाव मिळावा, चांगलं मार्केट मिळावं, उत्तम ग्राहकाकडे थेट ते पोचावं याच्याकरता जे प्रयत्न होत आहेत, तर त्याच्यातही शेतकरी जर का कायम राहिला तर त्याला कशा प्रकारचा फायदा होऊ शकेल हे आपण छोट्याशा ब्रेकनंतर जाणून घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर ही चर्चा सुरूच राहील. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि या कृषी परिषदेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या करता काही उपयुक्त माहिती आणि मुद्दे एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासोबत विलास शिंदे आहेत आणि ते
पूर्ण 2 तास आपल्यासोबत नसणार आहेत, त्यामुळे आधी आपण त्यांच्याकरता काही प्रश्न घेऊ आणि मग बाकीच्या मान्यवरांच्याकडे जाऊ. विलासजी, तुम्ही सामूहिक शेतीच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे प्रयोग करतायत ते खूप यशस्वी होत आहेत आणि अनेक जण आता तुमचं अनुकरण करतायत, तुमच्याकडे येऊन शिकतायत. पण काढणीच्या पश्चात जी काही धावपळ शेतकऱ्याला करायला लागते, तर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि प्रामुख्यानं सोयाबीन सारख्या पिकाच्या करता ते शक्य आहे का? एक मुद्दा आता जो स्पष्ट झालेला आहे की आपण म्हणजे काही शेती करतोय ती सर्व पारंपरिक पद्धतीने चाललेली आहे. ही हो. फक्त आपल्या शेतापर्यंत जे काही उत्पादन होतंय तिथपर्यंत विचार करून चाललेली आहेत. पण त्याच्या पलीकडचा जो विचार आहे तो आतापर्यंत झाला नाही. म्हणजे खास करून ग्राहकाच्या नजरेने, म्हणजे आपण उत्पादन करतोय हे ज्या ग्राहकापर्यंत जातोय, म्हणजे शेवटचा ग्राहक जो कंझ्युम करतो किंवा जो वापरतो, त्या ग्राहकाच्या नजरेने आता सर्व आपण शेतकऱ्यांनी शेतीकडे बघायला हवं. आणि त्या दृष्टीने म्हणजे गुणवत्तेच्या अर्थाने असेल किंवा आता जो काही बाजारभावाच्या अर्थाने असेल हो. किंवा त्यात हे असेल जे काही नवीन तंत्रज्ञान आहे त्या अर्थाने असेल, हा मला वाटतं ग्राहकाच्या नजरेने बघायला हवं. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर लक्षात ज्या गोष्टी येत आहेत की आता शेतीमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने आधुनिक तंत्रज्ञान, म्हणजे सर्व जे काही इतर क्षेत्रामध्ये जे तंत्रज्ञान आता वापरलं जात आहे, खास करून डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे बदल आता जगभर होताना दिसत आहेत, शेतीमध्ये पण त्याचा तंत्रज्ञानाचा आता झपाट्याने आपल्याला अवलंब करावा लागेल. आणि शेती म्हणजे नुसतं उत्पादनाच्या पातळीवर नाही तर पूर्ण शेतीची जी काही मूल्य साखळी आहेत शेतकऱ्यापासून तर ग्राहकापर्यंत, त्या पातळीवर टेक्नॉलॉजी सर्व प्रकारच्या, जसं आता मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे फ्युचर मार्केटचा असेल, ई कॉमर्सचा असेल किंवा ऑनलाईन हे असेल, ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असेल, एक बाकीच्या मागे एक आपण क्रॉप मॅनेजमेंटसाठी आता भरपूर काही सिस्टीम आलेल्या आहेत, ट्रेसिबिलिटी सिस्टीम आलेल्या आहेत, सप्लाय चेनमध्ये सिस्टीम आलेल्या आहेत. या सगळ्याचा आपल्याला झपाट्याने अवलंब करावा लागेल, कारण पुढचं जग जे बदलणार आहे हे सरकारच्या धोरणापेक्षा टेक्नॉलॉजीमुळे बदलणार आहे. मार्केटनुसार बदलणार. टेक्नॉलॉजी हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. बर. दुसरं, शेतीमध्ये कॅपिटल आणि त्याचबरोबर टॅलेंट हे आता आपल्याला झपाट्याने शेतीमध्ये कसं येईल, जे काही याचा आपण विचार केला पाहिजे. बर. आपण एक 2 मिनिटं आणखीन, आपल्याकडे जो काही मर्यादित वेळ आहे त्यात आपण श्रीकांत सरांच्या करता 2 प्रश्न. विलासजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे मी येतो. पण शेतकरी जी वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे लावणी पेरणीपासून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारची जोखीम शेतकऱ्याला स्वीकारावी लागते, तर FPOच्या माध्यमातून त्याचं हे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकेल का आणि कसं? हो, निश्चितच. म्हणजे आपण जे म्हटलं त्याप्रमाणे की बियाण्यांपासून त्याची जी जोखीम घेण्याची सुरुवात होते, ते बियाणं चांगलं निघेल न निघेल, त्याच्यानंतर आता सर्वात सध्याचं मोठी रिस्क, मोठी जोखीम झाली आहे ती क्लायमेट रिस्क, म्हणजे हवामान. म्हणजे 98% नॉर्मल पाऊस पडतो परंतु त्याचं वेळापत्रक चुकल्यामुळे तुमच्या शेतीचं नुकसान होतं. मग अशा वेगवेगळ्या रिस्क, वेगवेगळ्या जोखमी त्याच्या हातात माल येईपर्यंत तो घेत असतो. त्या सगळ्या जोखमींचं रूपांतर शेवटी कशामध्ये होतं की किमतीमध्ये. मग ती किमतीची रिस्क ही सर्वात मोठी. आणि हे आपण बघितल्या सगळ्या जोखमी, आपण किंमत सोडून इतर त्या सर्व जोखमी गेल्या काही वर्षभरात शेतकरी कशा ना कशा प्रमाणात, कमी अधिक प्रमाणात तो त्या जोखमींचं व्यवस्थापन थोड्या प्रमाणात चांगलं करतो. पण किमतीचं जे रिस्क मॅनेजमेंट किंवा किमतीचं जे जोखीम व्यवस्थापन, ह्या एका गोष्टीमध्येच आपला शेतकरी कमी पडतो म्हणण्यापेक्षा आपल्याकडे होतच नाही. मग ते वैयक्तिकरित्या जर करता येणं शक्य नसेल तेही शक्य आहे, परंतु आपल्याकडे तेवढी अजून आपण म्हणू शकतो की शैक्षणिक पातळी किंवा तेवढी जर गेली नसेल तर आपण एक FPOच्या माध्यमातून, म्हणजे आता सरकारी आपण बघितलं धोरण असं आहे की आज 8,000च्या आसपास FPO झाले आहेत आणि अजून 10,000 FPO स्थापन होणार आहेत. मग हे समूह शेतीत झाली एक प्रकारची. ते FPOच्या माध्यमातून जर हे जोखीम व्यवस्थापन करायचं असेल तर त्याच्यासाठी सरकारी प्रचंड प्रमाणात सवलती आहेत. कमॉडिटी एक्सचेंजनी आणि सेबी, म्हणजे जो बाजार नियंत्रक जे सेबी आहे, जे कॅपिटल मार्केट शेअर बाजार, तेच आता कमॉडिटी मार्केटही बघतात. ते कमॉडिटी मार्केटमधनं त्यांनी देखील अनेक सवलती FPO साठी दिल्यात. याचा फायदा काय होतो माहितीये, म्हणजे की शेतकरी तुम्ही स्वतंत्रपणे बाजारात, तुम्ही जर आपला पारंपरिक, आता ते शिंदेनी म्हटलं की पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते, मार्केटिंगही आपण अजून पारंपरिक पद्धतीने करतो. ते मार्केटिंग पारंपरिक पद्धतीने काय होते हा वेगळा विषय आहे, पण तो APMC मंडी असो किंवा बाहेर, या पारंपरिक मंडीमध्ये FPOचा आपल्याला अधिक फायदा होऊ शकतो. आपण FPO वर एक आणखीन स्वतंत्र एक सेगमेंट करूयात, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यात सहभागी व्हायला अधिक उपयोग होईल. फक्त एक प्रश्न
थोडक्यात शेतकऱ्यांकडनं आलेलाच प्रश्न आहे श्रीकांतजी तुमच्याकरता, तो म्हणजे तेलबियांच्या उत्पादनातून अधिक पैसे मिळू शकतील का? तेलबियांच्या उत्पादनात यावर्षी म्हणजे आपण एक पुढे काय होईल याचं सांगण्यापेक्षा आपण हिस्टॉरिकल किंवा ऐतिहासिक आपला जो मागील जे अनुभव आहे की एवढी मोठी तेजी आल्यावर त्याच्या मागोमाग ती दुसऱ्या वर्षी तेजी येईलच का? कारण यावेळची तेजी थोडी वेगळी होती. त्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचाही बऱ्यापैकी वाटा होता. प्रचंड पैसा आला होता बाजारांमध्ये जो स्टिम्युलसच्या मार्फत. त्याच्यामध्ये त्याचे असे वेगळे घटक होते ते दरवर्षी नसतात. कदाचित जे लसीकरण होईल यामुळे जर समजा कोरोनाची बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या देशांमधून कोरोनाचा बऱ्यापैकी आता मॅनेजमेंट झालेली आहे, म्हणजे निराकरण केलं जाते. समजा असं झालं की डिसेंबर पर्यंत कोरोना अत्यंत आपल्या कंट्रोलमध्ये आला तर परत जे व्यवस्थेचं जे नॉर्मलायझेशन होईल त्याच्यानंतर परत जर ही तेजी टिकेल का पुढच्या वर्षीसाठी, हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि मग एवढ्या मोठ्या तेजीनंतर जर बाजारात तर ते सोयाबीन किंवा या तेलबियांचे भाव तेवढ्याच पातळीवर टिकले नाहीत तर मग ही एक मोठी जोखीम आहे. मग ही जोखीम म्हणजे तुम्ही पिकाचं नियोजन करताना सोयाबीनला सगळं वाढीव क्षेत्र सोयाबीनलाच देण्याऐवजी तुम्ही ते थोडं कापसामध्ये द्या, थोडं मक्यामध्ये द्या. ह्या ऑर्डरने सोयाबीन, कापूस आणि मका आणि याच्यामध्ये आंतरपीक तूर म्हटलं गेलं तसं अशी आंतरपीक म्हणजे तुमचं एक वेगळ्या पद्धतीने जोखीम व्यवस्थापन होतं. म्हणजे एक पीक खराब झालं तर दुसरं पीक तुम्हाला राहतं हातात आणि त्याच्यामुळे नुकसान आपल्याला कमीत कमी करता येईल अशा पद्धतीने बघता येतं. आपला वेळ खरं तर संपलाय आणि आपल्याकडे प्रश्नांची मोठीच्या मोठी यादी आहे आणि आपल्याकडे असलेले सर्व मान्यवर आहेत ते किमान प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या विषयावर कमीत कमी 2 ते 2.5 तास बोलू शकतो, एवढी या सगळ्यांच्याकडे माहिती आणि ज्ञान आहे. पण आपल्याला वेळेची थोडीशी मर्यादा आहे, त्याच्यामुळे आत्ता या बुलेटिनमध्ये आपण इथे थांबूयात. पण या कृषी परिषदेमध्ये आणखीनही काही मुद्द्यांचं आपण पुढच्या काही क्षणात ब्रेक नंतर भेटणार आहोत. तुर्तास या सर्व मान्यवरांचे खूप खूप मनापासून आभार. आणि आपण जे मुद्दे सांगितलेत, विलास शिंदेंनी सांगितलेत किंवा वैराळे सरांनी सांगितलेत, तर या मुद्द्यांसह आपण सविस्तरपणे पुन्हा काही क्षणात बोलूयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. सादर आहे नवीन संतूर हँडवॉश. यात आहेत चंदनाचे गुण जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्सवर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँडवॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. ही फरशीच बनवते आमचं पहिलं खेळायचं मैदान, पण आजार सुद्धा ह्याच फरशीमुळे घरात येतात. सामान्य डिटर्जंट आणि फिनाईल ना सगळे डाग घालवते ना त्यात लपलेले जंतू. म्हणूनच त्यांच्या अपूर्ण सफाई ऐवजी मी निवडते लायझॉलची संपूर्ण सफाई. ही हटवते जिद्दी डाग, मारते 99.9% जंतू. आता कोविड-19 पसरवणाऱ्या कोरोना विषाणूला सुद्धा फक्त 30 सेकंदात. लायझॉल, सवय निरोगी घराची. डाबर लाल दंतमंजन ही किडी आणि दुर्गंधी तयार करणाऱ्या जर्मशी लढते आणि ठेवते तुमच्या दातांना निरोगी आणि मुळापासून मजबूत. डाबर लाल दंतमंजन, निरोगी हिरड्या, मजबूत दात. हे घाल. बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना. हे आहे माझं घरातलं सॅलॉन. पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना. वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं. वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोट्यात छोटे केस काढतं. सॅला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ, जस्ट वीट इट. वाव आई. पण यामुळे बाबांच्या हॅपीनेस वर तर परिणाम नाही होणार ना? नाही होणार. एवढा कॉन्फिडन्स? हो, कारण हे समोसे बनवले तिरुमाला ऑइल मध्ये. तिरुमाला ऑइल असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी. तिरुमाला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. मम्मी, हा नवीन वाले डेटॉल खूप मस्त आहे. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलाईदार फेस देखील. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपलं काय आहे? डेटॉल, बी 100% शुअर. सर्व काही आजमावलं आणि तेव्हा मी मानलं की फक्त सची सहेलीच आहे स्त्रियांच्या त्या अवघड दिवसांची प्रत्येक समस्या, जसे कठीण वेदना, अनियमितता, रक्ताची कमतरता, थकवा आणि अशक्तपणा सारख्या सर्व प्रॉब्लेम्स साठी नंबर 1 औषध आणि टॉनिक.
हे घाल. बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना. हे आहे माझं घरातलं सॅलॉन. पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना. वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं. वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोट्यात छोटे केस काढतं. सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ, जस्ट वीट इट. आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल, बी 100% श्योर. पता नहीं कहां किस किसने क्या क्या गुल खिलाया है, समाज में तो मेरा सर झुक गया इस परिवार की रंगभेदियों की वजह से. ही मुलं कशी इतक्या जबाबदारीने वागू लागली यार. होय, ब्रेक घे रे यार पार्टनर. आई कशी इतकी कूल झाली यार. कॉन्सेप्ट समजले की यांचं अभ्यासात मनही लागतं आणि पेरेंट पासून पार्टनर पर्यंतचं अंतर सहज पार होतं. बायज्यूस आत्ताच डाउनलोड करा. कीटाणूंपासून फक्त त्यांना आहे भीती ज्यांना नवीन मॅक्स क्लीन फ्लोर क्लीनर विषयी नाही माहिती. हे आहे फरशीच्या कोविड व्हायरसवर 99.9% प्रभावी. वेप्रो मॅक्स क्लीन फक्त क्लीन नाही करते, जर्म क्लीन. अगं, आता हे हार्पिक कशाला. आपला विकी आजारी पडला. 5 दिवस स्कूल मध्येही गेलो नव्हतो आणि त्याच्यावर डॉक्टर आणि औषधाचा देखील खूप खर्च झाला. का? कारण की साबण पाणी करतं फक्त वरची स्वच्छता, परंतु घट्ट निळा हार्पिक मारतं 99.9% आजार करणारे जंतू, दूर करतं कठीण डाग आणि बनवतं टॉयलेटला चकचकीत शानदार. 38चा हार्पिक आपल्या कुटुंबाला देतं टॉयलेटच्या कीटाणूंपासून सुरक्षा. नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली कारण आहेत. आपले काय आहे? डेटॉल, बी 100% श्योर. नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि गेल्या 1 तासापासून आपण कृषी परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्याकरता काही महत्त्वाची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा हा हंगाम त्यात काही ते वेगळे प्रयोग करू शकतील आणि सकारात्मक प्रयोग करू शकतील, फायद्याचे प्रयोग करू शकतील. मगाशी आपल्यासोबत शेतकरी होते, कापूस पणन या विषयातले तज्ज्ञ होते, मार्केट या विषयातले तज्ज्ञ होते. आता आपण त्यामध्येच आणखीन एक पाऊल पुढे टाकणार आहोत. आपल्यासोबत कृषी अर्थतज्ञ उदय देवळाणकर सर तर असणारच आहेत, त्याच्यासोबत दीपक चव्हाण आहेत आपल्यासोबत, शेतमाल बाजारभाव या विषयातले अभ्यासक आहेत ते मोठे, आणि उमाकांत दांगट सर आपल्यासोबत आता जोडले गेलेत. दांगट सर हे महाराष्ट्राचे माजी कृषी आयुक्त आहेत. आपल्या दोघांचंही स्वागत या कार्यक्रमात. आधी चव्हाण सरांच्याकडे जाऊयात. चव्हाण सर, साधारणपणे शेतकरी आत्तापर्यंत म्हणजे अगदी अजूनपर्यंतही पारंपरिक शेतीशीच जोडला गेलेला आहे किंवा त्या अनुषंगानेच शेती करतो किंवा विचार करतो. पण गेल्या 5-6 वर्षात आपण सगळेच जण असं म्हणायला लागलोय की शेतकऱ्यानं बाजाराकडे बघून शेती केली पाहिजे. तर हा थेट बाजारात जाऊन अधिक त्याच्यातनं फायदा मिळवणं, कारण उत्पन्न मिळवणं हा एक भाग झाला, पण ते उत्पन्न मिळवून विकून नंतर फायदा मिळवणं, तर या प्रक्रियेमध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या करता काय महत्त्वाच्या टिप्स सांगाल? अगदी नक्कीच. मगाशी जसं तुम्ही सांगितलं की आता काय झालं की ह्या दशकामध्ये शेतीमध्ये एक नवी पिढी आली आहे आणि जी शिकलेली आहे, म्हणजे इंजिनियर्स आहेत किंवा वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत आणि कृषी अभ्यासक्रम किंवा व्यवस्थापनाची पदवी घेऊन येणारे लोक शेतीत आहेत. तर त्यावेळेला स्वाभाविकपणे शेतीकडे पाहण्याचा पारंपरिक जो दृष्टिकोन होता, म्हणजे आपण पिकू आणि नंतर ते विकलं जाईल, त्यापेक्षा नव्या बाजारपेठी व्यवस्थेत कशाला मागणी आहे ते पिकवायचं, म्हणजे किफायती भाव मिळेल. आता आपल्या देशात प्रॉब्लेम काय येतो, आपल्या देशात एकतर सप्लाय ग्लट म्हणजे पुरवठा वाढ किंवा सप्लाय शॉर्टेज म्हणजे तुटवडा, या 2 प्रकारच्या समस्या आपल्या देशात येत आहे. आणि ह्या समस्या का होत आहे? आपल्याकडे मार्केट इंटेलिजन्सचा अभाव आहे.
कुठलं पीक आपण पेरायला पाहिजे या संदर्भात शेतकऱ्याला ऍडवायझरी मिळत नाहीये. त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. या वर्षी भारतात मक्याचं क्षेत्र कमी होणार आहे. याचं कारण मागची 15 महिने मक्यामध्ये मंदी होती. आमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी मक्याचं क्षेत्र हे कमी करू नये. त्याचं कारण असं आहे की जगभरामध्ये मक्यासाठी वाढती मागणी. मका हे ग्लोबल पीक आहे. जसं क्रूड ऑइल जगभरात ट्रेड होतं तसंच मका सुद्धा जगभरातल्या फ्युचर एक्सचेंजेस मध्ये ट्रेड होतं. तर मक्याला चीनकडून वाढती मागणी, इथेनॉलमध्ये वाढता वापर आणि पोल्ट्री फीड या क्षेत्रांमध्ये मक्यासाठी असणारी वाढती मागणी, हा जेव्हा आपण विचार करतो तर एक प्रकारे प्रत्येक पिकाचा एक जागतिक ताळेबंद असतो, ज्यामध्ये एकूण मागणी त्या तुलनेत एकूण पुरवठा आणि शिल्लक साठे याला आम्ही क्रॉप बॅलन्स शीट म्हणतो. आणि या क्रॉप बॅलन्स शीट मध्ये भारतात आणि देशात मक्याचा तुटवडा हा दिवाळीपासून पुढे आपल्याला दिसेल. माझा मुद्दा इथे सांगण्याचा असा होता की आज सोयाबीन आणि तुरीला जास्त भाव असल्यामुळे त्याकडे जास्त ओढा वाढलाय आणि असं दिसतं की मक्याचं क्षेत्र कमी होईल. तर अशा वेळेला मक्याचं क्षेत्र कमी न होता तूर सोयाबीन बॅलन्स ठेवूयात पण मका कमी नको व्हायला, हा आमचा मुद्दा असतो आणि याचा पडताळा शेतकऱ्यांना दिवाळीत येईल मी जे सांगतोय. बर दांगट सर, गेल्या काही काळापासून कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतोय आणि जसं आता दीपक चव्हाण सरांनी सांगितलं की त्याला अधिक मार्गदर्शन मिळालं पाहिजे, ते काही वेळेला मिळत नाही. आणखीन काय काय प्रकारच्या उपाययोजना कृषी विभागानं करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून म्हणजे कृषी विभागाचं काम काही फक्त खत मिळतंय का नाही किंवा पुरेसं मिळतंय का किंवा बियाणं मिळतंय का नाही पुरेसं मिळतंय का एवढंच नाहीये, तर आता त्याच्या पुढे जाऊन बरंच कृषी विभागाचं काम आहे, त्याबद्दल काय सांगाल? आताच दीपक चव्हाण साहेबांनी जो मुद्दा उपस्थित खरोखर रास्त आहे आणि आपण आताच सांगितल्याप्रमाणे कृषी विभागामध्ये आता आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे. कृषी विभाग ज्या पद्धतीने सध्या काम करतो त्याच्यामध्ये क्रांतिकारी बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की मागील दशकामध्ये शेतकऱ्यांनी शेतीतलं सगळं नवतंत्रज्ञान फार चांगल्या प्रकारे स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे अधिक उत्पादन कसं करायचं आता हे शेतकऱ्याला जास्त सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही. आता शेतकऱ्याला गरज आहे ते मार्केट इंटेलिजन्सी आणि बाजार व्यवस्था सुदृढ करणं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कृषी उत्पादनाला जी प्रचंड मागणी आहे, परंतु ही मागणी जी आहे ही खरं म्हणजे कंडिशनल आहे. केवळ तुमच्याकडे कृषी उत्पादन असून चालत नाही, तर ते गुणवत्तापूर्ण उत्पादन असलं पाहिजे. प्रत्येक देशाचे अन्न पदार्थ इम्पोर्टचे वेगवेगळे मानक आहेत, त्याप्रमाणे त्या मानकाप्रमाणे त्याचं उत्पादन झालं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कीटकनाशक विरहित किंवा त्याला आपण रेसिड्यू फ्री म्हणतो अशा प्रकारच्या उत्पादनाला प्रचंड प्रमाणामध्ये मागणी आहे. आणि त्याचबरोबर मूल्यवर्धित साखळी आपण ज्या पद्धतीनं पिकवतो आणि लगेच मार्केटमध्ये नेऊन विकतो अशा कृषी उत्पादनाला जागतिक बाजारपेठेमध्ये भाव मिळत नाही. तर त्यासाठी त्याच्यावर प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धित साखळी निर्माण करणं, त्याच्यामध्ये गोडाऊन्स फार महत्वाचा मुद्दा आहे. नंतर चांगल्या प्रकारे वाहतूक व्यवस्था करणं आणि याच्यामधले जे काही इम्पोर्ट एक्सपोर्टचे शासनाची धोरणं आहेत त्यामध्ये सातत्य ठेवणं, ते शाश्वत ठेवणं, या जर बाबी झाल्या तर कृषी उत्पादनाला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. परंतु हे सगळं करण्यासाठी कृषी खात्यानं देखील आता त्यांचं जे काही पूर्वीचं कल्चर आहे त्याच्यामध्ये बदल करून, जुनी आपली कृषी संस्कृती आहे त्याच्यामध्ये बदल करून जागतिक बाजारपेठेमध्ये तसंच स्थानिक बाजारपेठेमध्ये, खरं म्हणजे भारतीय बाजारपेठ तर ही सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. 130 कोटी जनतेचा हा फार मोठा देश आहे आणि त्यामुळे या ठिकाणी देखील कृषी उत्पादनाची प्रचंड प्रमाणामध्ये मागणी आहे. आणि त्यामुळं आपल्याला ग्राहकाला ज्या फॉर्ममध्ये लागतं कृषी उत्पादन त्यामध्ये देण्यासाठी कृषी प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची, मार्केट इंटेलिजन्स आणि मार्केट सिस्टीम बळकट करण्याची फार खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. दांगट सर, मधल्या काही काळात आपण म्हणजे गेल्या 3 वर्षात आपण पाहतोय की गाईचं दूध आणि A2 गाईचं दूध
एवढंच नुसतं म्हटलं की आमच्याकडे A2 गाईचं दूध आहे, तर मी शहरात बघतो की लोक 50 रुपयाच्या जागी 70 रुपये द्यायला तयार असतात. त्यामुळे तुम्ही म्हणालात ते खरं आहे की लोकांना चांगलं उत्पादन आणि निर्भेळ उत्पादन जर का दिलं तर लोक जास्त पैसे मोजायला निश्चितपणे तयार आहेत. पण मग उदय सर, अडचण कुठे येते आता आणि ती कमीत कमी कालावधीमध्ये आपण कशी दूर करू शकतो जेणेकरून शेतकऱ्यालाही अधिक 4 पैसे मिळतील आणि ग्राहकांना सुद्धा चांगल्या प्रकारचा माल मिळेल? याच्यात शेतकऱ्याचा जास्त आणखीन अभ्यास करून घेण्याचा किंवा त्याच्यापर्यंत आणखी ज्ञान पोहोचवण्याची गरज आहे. आता स्पेशालिटी प्रोडक्शन म्हटलं आपण तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की तेलाचं जे डोमेस्टिक प्रोडक्शन आहे आणि तेलाचा वारंवार उल्लेख केला जातो की 70% जे एडिबल ऑइल आहे ते आपण इम्पोर्ट करतो. आणि ही परिस्थिती हटवायची असेल तर आज देशात जे एकूण उत्पादन आहे त्याच्यात 20% हिस्सा सोयाबीन तेलाचा आहे. सोयाबीन तेल उत्पादित होतं देशी उत्पादनामध्ये आणि 20% कॉटन सीड ऑइल आहे आणि मग इतर तेलांचा त्याच्यात समावेश होतो. मोहरीच्या तेलाचा सुद्धा फार मोठा समावेश आहे आणि फार मोठं तेल आपण इम्पोर्ट करतो. परंतु सोयाबीनचं एवढं मोठं क्षेत्र असताना सोयाबीनच्या तेलाचं प्रमाण किती आहे तर ते 18% आहे. आणि सोयाबीनचं जे प्रचंड मोठं क्षेत्र आहे 43 लाख हेक्टरचं, माझं म्हणजे नियोजन करताना, दीर्घकालीन नियोजन करताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एवढं मोठं क्षेत्र सोयाबीनचं असण्यापेक्षा त्याची उत्पादकता वाढवणं आवश्यक आहे. आणि तेलामध्ये आपल्याकडं ज्याला दीर्घकालीन जागतिक मागणी राहील आणि स्पेशालिटी प्रॉडक्ट म्हणून मागणी राहील, ज्याचे भाव फार जास्त असतील. आणि नवीन शेतीची मांडणी करताना आपण मोर क्रॉप पर ड्रॉप अशी संकल्पना सुरुवातीला मांडली, मोर मनी पर ड्रॉप मांडली. पण आता नियोजन करताना आणि फुलप्रूफ नियोजन करताना आपल्याला मोर स्किल्ड एम्प्लॉयमेंट पर ड्रॉप असा विचार करावा लागणार आहे. म्हणजे जर खळ्यात शेती थांबवायची नसेल तर ज्या घटकांवर, ज्या पिकांवर प्रक्रिया शेतात करणं शक्य आहे, गावात करणं शक्य आहे, तिथं एम्प्लॉयमेंट परमनंट निर्माण करणं शक्य आहे, अशी पिकं आपल्याला घ्यावी लागतील. मग त्याच्यात इंडियन स्पेशालिटीज आहेत, त्यात करडीचं तेल आहे, जवसाचं तेल आहे, तिळाचं तेल आहे, सूर्यफूल आहे, भुईमुग आहे. ह्या पिकांवर आपल्याला नुसता भर देऊन चालणार नाही. तर ज्या काही सरकारी योजना आहेत, MSMEच्या योजना आहेत, मध्यंतरी गडकरी साहेबांनी याच्यावर वर्कशॉप घेऊन डिक्लेअर केलं की जे छोटे छोटे उत्पादक जर प्रक्रिया करत असतील तर त्यांच्या उत्पादनांना कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये अंतिम स्वरूप देण्यासाठी किंवा उच्च दर्जाचं पॅकिंग आणि मार्केटिंगसाठी जो सपोर्ट लागतो त्याला 90% अनुदान या घटकामार्फत दिलं जातं. म्हणजे शेती उत्पादन याचाच फक्त विचार न करता ह्या उत्पादनांच्या ग्राहकांपर्यंत जाताना अंतिम प्रॉडक्ट पर्यंत शेतकऱ्याचा सहभाग आणि मालकी कशी राहील याच्यावर आपल्याला भर द्यावा लागणार आहे. आणि जगात काय परिस्थिती आहे आज की प्रचंड मोठी मागणी ही ग्रीन वॉटर क्रॉप्सला आहे. आणि ग्रीन वॉटर क्रॉप्स म्हणजे काय, जर पावसाच्या पाण्यावर येणारी पिकं. पॅरिस अग्रीमेंट नंतर, पॅरिस करारानंतर, पॅरिस परिषदेनंतर याचा फार मोठा उहापोह चालू आहे. आणि जर अशा शेतीचे गट आपण तयार करू शकलो तर अतिशय कमी उत्पादन खर्चामध्ये पर्यावरणाचा बॅलन्स ठेवून खूप चांगल्या प्रकारचा पैसा आपण शेतकऱ्याला मिळवून देऊ शकू. पण देशी तेलांच्या उत्पादनांच्या मूल्य साखळ्या ज्या डिस्टर्ब झाल्या आहेत त्यावर रिएस्टॅब्लिश करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आपण साध्य करणार आहे. केवळ पैसा शेतकऱ्याला मिळेल असं नाही, कमी पावसात शेती करू असं नाही, तर आपण एक स्थिर आणि दीर्घकालीन रोजगाराची निर्मिती ग्रामीण भागात करू आणि एकूणच देशाच्या अर्थशास्त्राला आपण स्थैर्य देऊ शकू. आणि त्याची गुरुकिल्ली पिकाच्या निवडीमध्ये इथून पुढे असणार आहे. बरं चव्हाण सर, ज्याचा उल्लेख आता उदय सरांनी केला की तुम्ही जर का जवस, करडी या सगळ्या गोष्टींचं उत्पादन करत असाल आणि सामूहिकपणे प्रोसेस करायची असेल तर MSMEच्या माध्यमातून कॉमन युनिट आणि त्याच्याकरता सरकार सहकार्य करेल. मला असं वाटतं की आत्तापर्यंत आपल्याकडे मराठवाड्यात आणि काही ठिकाणी जो भर देण्यात येतोय तो समूह आणि गट शेतीवर देण्यात येतोय. पण आता तेवढाच भर हा झालेल्या उत्पादनाला मार्केट मिळवून देणं आणि त्याच्यावर प्रोसेस करणं याच्याकरता सुद्धा तेवढाच भर देण्याची गरज आहे. अगदी बरोबर. ते कसं करायचं? अगदी आहे, त्याच्यावर उत्तर आहेत खरोखर. देवळणकर सरांनी जो मुद्दा सांगितला की आपल्याकडे कसं आहे की प्रायमरी प्रोसेसिंग आणि सेकंडरी प्रोसेसिंग ही आपण शेतकऱ्यांनी एक प्रकारे आउटसोर्स केली आहे. म्हणजे आम्ही पिकवणार, प्रायमरी प्रोसेस सुद्धा तुम्ही करा आणि पैसा आहे प्रायमरी प्रोसेसिंग, ट्रेडिंग किंवा सेकंडरी प्रोसेसिंग मध्ये, म्हणजे मूल्यवर्धन साखळीमध्ये. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की हे कसं उभं करायचं, तर मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीने फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची एक कन्सेप्ट आहे आता की त्यांना भांडवल उपलब्ध करून देऊन आणि ते जे कौशल्य लागतं, आता तेलबियांचंच उदाहरण देतो मी. आपल्याकडे
आपण $10 बिलियन किंवा जवळपास 73 ते 74 हजार कोटींचं दरवर्षी खाद्यतेल आपण इम्पोर्ट करतो. आयात करतोय. आग्नेय आशियाई देश असतील किंवा अमेरिका, अर्जेंटिना असतील. तर आता हे एवढा जो परकीय पैसा, आपला पैसा आपण जो परदेशात पाठवतो, त्याऐवजी जर आपण देशी ऑइल सीड्सला जर प्राधान्य दिलं आणि त्याचे छोटे छोटे लघु उद्योग प्रोसेसिंगचे, आता कच्च्या घाणीचं तेल बघा, हा ट्रेंड किती पॉप्युलर झालाय. तुम्ही मगाशी जसा A2 मिल्कचा उल्लेख केला, तशा प्रकारे कच्च्या घाणीचं तेल हे एक नवीन सेगमेंट आहे, नवीन कमोडिटी आहे की ज्याच्यात कुठलाही रासायनिक प्रक्रिया न करता त्यातले पोषण मूल्य अतिशय तसेच्या तसे ठेवून, आणि आपला जो काही श्रीमंत वर्ग आहे किंवा उच्च मध्यम वर्ग आहे की ज्याच्या हातात डिस्पोजेबल इन्कम आहे, पैसा आहे, तो व्यक्ती आता हे तेल घेतोय. तर याचा अर्थ असा आहे की गाव पातळीवर देवळानकर साहेबांनी जे सांगितलं की पारंपरिक पद्धतीचे जे तेलबिया प्रोसेसिंगचे युनिट्स आहेत, तर त्यासाठी गव्हर्नमेंटला एक स्पेशल प्रोग्राम बनवावा लागणार, तयार करावा लागणार आहे. आणि समूह असतील किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील, बचत गट असतील, यांच्या माध्यमातून त्याची टेक्नॉलॉजी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं मार्केट कसं करायचं. तर मी तुम्हाला मिलिंदजी याच्यात मार्केटचं एक सोपं गिमिक सांगेल की मार्केटला सेफ फूड हवा आहे. तर मार्केट अक्षरशः मार्केट आपल्याकडे येतंय ज्या वेळेला आपण क्वालिटी प्रॉडक्ट पिकवतोय. तर आणि अशा प्रकारे आपल्या देशांतर्गत तेल बियांसाठी एक सेगमेंट वाट पाहत आहे, असं एक माझं एक मत आहे. दुसरा मुद्दा फक्त याच्यात मी असं सांगेन की भाजीपाल्यामध्ये बघा, भाजीपाल्यामध्ये ज्या वेळेला आपण रेसिड्यू फ्री किंवा आपण ऑर्गॅनिक म्हणूया, हा जो सेगमेंट आहे, या सेगमेंटमध्ये जेव्हा आपण उत्पादन इंट्रोड्यूस करतो, बाजारपेठेत घेऊन जातो, तर ह्या सगळ्या म्हणजे पिकवण्यापासून बाजारात नेण्यापर्यंत ह्या मूल्य साखळीमध्ये थोडासा भांडवली खर्च आणि तंत्रज्ञान कौशल्य इथे पण अपेक्षित आहे. मी तुम्हाला एक संदर्भ सांगतो. आपण 13,000 कोटींचा भाजीपाला इम्पोर्ट करतोय. म्हणजे फक्त आपण खाद्यतेलच इम्पोर्ट करत नाही, तर आपण 5,000 कोटींची फळं सुद्धा इम्पोर्ट करतोय. माझा याच्यात या आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की मध्यंतरी वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांनी असं सांगितलं की एवढा इम्पोर्ट जर आपल्याकडे भाजीपाला फळांचा होतोय, तर ICAR म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषदेने याचा अभ्यास करावा आणि आपल्या शेतकऱ्यांना ती फळं पिकवायला किंवा ती भाज्या पिकवायचं तंत्रज्ञान शिकवावं. हा मोस्टली ही कॅटेगरी एक्झॉटिक कॅटेगरी आहे. 28 प्रकारची सॅलड्स आणि फळं अॅव्होकाडो सारखी आपण इम्पोर्ट करतोय. तर आपल्या देशात तशी ॲग्रोक्लायमेटिक परिस्थिती आहे की आपण ते ग्रो करू शकतो. मला असं वाटतं की याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. सर, तुम्ही सांगितलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि याने दोन्ही होईल. म्हणजे जो शेतकरी फक्त पारंपरिक शेतीच्या चौकटीत अडकलाय, ती चौकटही त्याला सोडता येईल. त्याला कमी कालावधीमध्ये, कमी जागेमध्ये जास्त आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन सुद्धा घेता येईल आणि ते बाजाराशी शेवटी लिंक्ड आहे. म्हणजे तुम्ही आणि उदय सरांनी सांगितलेल्या गोष्टी या बाजाराशी लिंक्ड आहेत. उत्तम पैसे द्यायला लोक तयार आहेत, म्हणून तुम्ही ते पिकवलं तर त्याचा तुम्हाला अधिक फायदा मिळेल. आणि शेवटी जी आपली कल्पना आहे की तो आपला अन्नदाता आहे, तो सुखी व्हावा. तर याच कल्पनेच्या करता म्हणून आपण थोडंसं वेगळं काही करण्याची गरज आहे. मला असं वाटतं एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण दांगट सर सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आणखीन काही मुद्दे जाणून घेऊयात. सुरू राहील न्यूज 18 लोकमतवर कृषी परिषद. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय कृषी परिषद आणि या हंगामाच्या पूर्वसंध्येला आपण विविध तज्ज्ञ आणि मान्यवरांशी बातचीत करतोय. दांगट सर आपल्यासोबत आहेत, उदय देवळाणकर आहेत आणि दीपक चव्हाण आहेत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दांगट सर, जो मुद्दा या दोन्ही मान्यवरांच्या चर्चेतनं समोर येतोय की तुम्ही सांगितलं की कृषी विभागाला बदललं पाहिजे. आता तर पाऊस अगदी तोंडावर आलाय, शेताची कामं आधीच सुरू पण झाली आहेत शेतकऱ्यांची. कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत शेतकऱ्यानं पुढच्या काही दिवसांमध्ये पेरणी, लावणी आणि त्या पुढच्या सगळ्या गोष्टी करताना, काय सांगाल? खरं म्हणजे आता खरीप हंगाम सुरुवात होणार आहे लवकरच आणि पूर्व मान्सून देखील फार चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये संकेत देत आहे. सुदैवाने यावर्षी हवामान खात्यानं जे अंदाज वर्तवलेले आहेत ते फारच आशादायक असे आहेत आणि त्यामुळं पेरणीचं नियोजन करण्याची योग्य वेळ आहे. वेगवेगळ्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे 10 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचं निश्चितपणे आगमन होईल आणि त्यामुळं पेरणीसाठी नियोजन करणं, बियाणं, खतं
अवजार यांची जुळवाजुळवी करून पेरणीसाठी सिद्ध राहणं आवश्यक आहे. हे करत असताना खरं म्हणजे आपल्याला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि शेतकऱ्याचं नेट इन्कम कसं वाढवता येईल त्या दृष्टीनं विचार करावा लागेल. आणि त्यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी शेतकऱ्यांनी केल्या पाहिजेत. त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांनी सर्वसाधारणपणे मोनोक्रॉपिंग ज्याला आपण म्हणतो, एकच पीक न घेता बहुविध पीक पद्धतीचा वापर केला पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन ऑफ क्रॉप्स केले पाहिजेत. त्याचबरोबर मिश्र पिकं आणि आंतरपिकं ही जी काही पद्धती आहे त्याचा देखील अवलंब केला पाहिजे. शेतकऱ्यांनी शक्यतो घरचं बियाणं वापरलं पाहिजे. मागील काही वर्षापासून वेगवेगळ्या सीड कंपन्यांचं बियाणं वापरण्याची शेतकऱ्यांची मानसिकता झालेली आहे आणि त्यामुळे बियाण्याच्या किमती प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. सोयाबीनच्या बियाणाची, कापसाच्या बियाणाची जाणीवपूर्वक टंचाई निर्माण केली जाते आणि त्याच्यामधून शेतकऱ्याची प्रचंड प्रमाणामध्ये लूट होते, आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संकरित पिकाच्या बाबतीमध्ये दरवर्षी बियाणे घेण्याची आवश्यकता आहे, परंतु इतर जी सर्व पिके आहेत, विशेषतः सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि सगळ्या प्रकारची कडधान्य यांचं बियाणं दरवर्षी विकत घेण्याची आवश्यकताच नाही. जास्तीत जास्त 3-4 वर्षाला एकदा बियाणं बदललं तरी चालेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं वापरून उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. त्याचबरोबर खताचं नियोजन करणं देखील फार महत्वाचं आहे. शेतकऱ्यांचा सगळा जो आता वाढता कल आहे तो रासायनिक खते वापरण्याकडे आहे आणि खताच्या किमती आपल्याला माहिती की मध्यंतरी वाढल्या होत्या. नंतर शासनानं त्याच्यात काही सवलत देखील जाहीर केलेली आहे. तरी देखील खतांचा अनियंत्रित वापर जो होतोय तो फारच घातक आहे. त्यामुळे प्रदूषण होत आहे, जमिनीच्या आरोग्याचे प्रश्न तयार झालेले आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अत्यंत नियंत्रित वापर केला पाहिजे. तर त्यासाठी सर्वसाधारणपणे अगोदर सेंद्रिय खताचा देखील काही प्रमाणात वापर केला पाहिजे आणि इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट हा जो कन्सेप्ट आहे तो वापरला पाहिजे. दांगट सर, तुमच्या बोलण्यामध्ये आता 2 उल्लेख आले आणि तो प्रश्न मला उदय सरांना विचारायचा आहे, मग आपण दीपक चव्हाण सरांच्याकडे जाऊयात. उदय सर, कडधान्यांच्याकडे महाराष्ट्रातला शेतकरी अधिक लक्ष देऊ शकतो, त्यातून अधिक पैसा मिळू शकतो, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं थोडं दुर्लक्ष होत आहे का? माननीय दांगट साहेब कृषी आयुक्त असताना रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कडधान्याचं महाराष्ट्रात झालेलं आहे आणि कडधान्याच्या बाबतीत सरकारी धोरणाबाबतीत आमचा जास्त आग्रह राहील की भारत देश हा जगातला सगळ्यात मोठा कडधान्य उत्पादक देश आहे आणि प्रसंगी भारत देश हा सगळ्यात मोठा इम्पोर्टर देश असतो. म्हणजे काही देश भारतात विकण्याचं म्हणून कडधान्य लावतात आणि कडधान्याच्या गरजा आपल्या उत्तर पूर्वेकडच्या गरजा वेगळ्या आहेत, झारखंड बिहार मधल्या गरजा वेगळ्या आहेत, दक्षिणेकडच्या गरजा वेगळ्या आहेत, महाराष्ट्रातल्या गरजा वेगळ्या आहेत. अशा वेळेला ह्या गरजा लक्षात घेऊन याला स्थैर्य देणं आवश्यक आहे आणि याला सरकारी पातळीवरती सुद्धा काही धोरणांचं संरक्षण आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये पिवळ्या वाटाण्याचा इम्पोर्ट 28 लाख टना इतका वाढला होता. याचं कारण काय होतं तर हा वाटाणा कोणी खात नाही, परंतु आपलं जे बेसन आहे हरभऱ्याचं बेसन वापरला जातो याच्यामध्ये मिक्स करून वापरला जात होता. मग अशा गोष्टींचा इथल्या शेतकऱ्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवर थेट परिणाम होतो आणि मी जसं मागाशी सांगितलं तसं हे सगळे ग्रीन वॉटर क्रॉप आहे. याचं क्रॉप सायकलमध्ये याचं फार महत्व आहे. दांगट साहेबांनी आता जे सांगितलं त्याच्यामध्ये पीक निवडीमध्ये कडधान्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे की नॅचरली नायट्रोजन फिक्स करणारे आणि ग्रीन ज्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हणतात ते वाढवणारी ही पिकं आहेत. मग याकडे केवळ एक पीक म्हणून न बघता ही टोटल इकोसिस्टीम आणि इकॉनॉमिक सिस्टीम मधलं एक महत्वाचा घटक म्हणून कडधान्यांकडे पाहायला पाहिजे. हीच गोष्ट कापसाच्या बाबतीत वैराळे साहेब थोडं सांगायचं विसरून गेले, परंतु त्यांचं गेल्या 4-5 वर्षापासूनचं एक काम असं आहे की त्यांनी लिंडच्या पर्सेंटेजवर कापसाचे खरेदीचे भाव ठरवावेत म्हणून आग्रह धरला आणि तो बऱ्याच अंशी यशस्वी होताना दिसतोय. ते यशस्वी प्रयोग काही ठिकाणी त्यांनी करून दाखवले. आपण लिंड पर्सेंटेजवर जरी कॉटनची खरेदी आणि त्याला भाव रिलेट केले तर शेतकऱ्याला आजच 500-600 रुपये पर क्विंटल जास्तीचा भाव मिळू शकतो. इतक्या चांगल्या प्रतीचं कॉटन उत्पादन आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे डाळी आणि काही पिकं यांच्या खरेदी धोरणात आणि दीर्घकालीन नियोजनामध्ये या गोष्टींचा अंतर्भाव असला पाहिजे. त्याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होईल. या सगळ्यात आणखीन 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे धानाचं पीक आणि दुसरं म्हणजे ऊस आणि त्याही पेक्षा महत्त्वाचा आणि तो काही वेळेला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा विषय तो म्हणजे कांद्याचा. याकडे आपण वळूयात, पण त्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर या 3 पिकांच्या संदर्भात या 3ही मान्यवरांच्याकडनं मार्गदर्शन घेऊयात. पाहत राहा कृषी परिषद.
ब्रेक नंतर कृषी परिषदेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुढच्या काही वेळामध्ये मी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करेन आणि आपण या मान्यवरांकडनं अधिक जाणून घेऊयात. मगाशी मी ब्रेकवर जाण्यापूर्वी खरं तर ऊसाचा उल्लेख केला, पण ऊस हे काही आपल्या हंगामाचं पीक नाही आणि त्याचा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो, त्यामुळे आपण त्याच्याकडे काही बोलायला नको. पण शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या काही गोष्टी दांगट सर तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे इथून पुढच्या काळात कृषी विभागाचं योगदान कशा प्रकारचं राहिलं पाहिजे याबद्दल तुम्ही सुरुवातीला थोड्या सांगा, कारण कृषी विद्यापीठं अजूनही तीच ओरड होते की हव्या त्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नाहीत आणि कृषी विभाग सुद्धा थोडा कमी पडतोय असं म्हटलं जातं. आता सांगितल्याप्रमाणे कृषी विभागामध्ये अंमलात बदल करण्याची आवश्यकता आहे आणि आता केवळ कृषी उत्पादन वाढवण्याऐवजी गुणवत्तापूर्ण उत्पादन, बाजार व्यवस्था मजबूत करणं आणि मूल्यवर्धित साखळी निर्माण करणं यासाठी सगळ्या गोष्टींची पूर्तता शेतकऱ्यांना करता यावी, त्यासाठी शेतकऱ्याला प्रशिक्षित करणं हे खरं म्हणजे कृषी विभागाची जबाबदारी असली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला अपेक्षित असे बदल केले पाहिजेत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्याची जबाबदारी देखील कृषी विभागाचीच आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाण्याची आता जी वेगवेगळी माध्यम निर्माण झालेली आहेत त्या सगळ्या आधुनिक कम्युनिकेशनच्या मार्गांचा देखील शेतकऱ्यांना वापर केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना आवश्यक असलेलं सगळं तंत्रज्ञान आणि तो लागणारा जो काही सपोर्ट आहे तो देण्याची मानसिकता आणि प्रशिक्षण कृषी विभागाला देऊन त्याची पूर्णपणे पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. दुसरा जो विषय आपण या ठिकाणी नमूद केला तो म्हणजे कृषी विद्यापीठांचा. खरं म्हणजे आपण फार भाग्यवान आहोत की आपल्या राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. त्याचबरोबर पशु आणि मत्स्य विज्ञानासाठी वेगळं विद्यापीठ आहे जे कृषी आणि संलग्न विषयावर काम करणारी 5 विद्यापीठे आहेत. त्याचबरोबर भारतीय कृषी अनुसंधान संस्था, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च, यांची अनेक केंद्रीय इन्स्टिट्यूट्स आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत की जे शेतीच्या बाबतीमध्ये संशोधन करतात. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या समन्वित पीक नियोजनाच्या बाबतीमध्ये संशोधन करण्याच्या यंत्रणा देखील आपल्या राज्य शासनानं आणि केंद्र शासनाने निर्माण केलेल्या आहेत. पण प्रश्न असा आहे की मागील काही वर्षापासून आपण कृषी विद्यापीठाला फक्त दोष देतो, परंतु त्यांचे जे प्रश्न आहेत ते समजून घेत नाही. काय झालं की 1991 नंतर आपण हे जे काही आपल्या डोक्यामध्ये जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचं जे काय आता वारं म्हणाय का भूत म्हणावं असं म्हणायची माझ्यावर म्हणणं सुद्धा अतिशयोक्ती होणार नाही अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि आपल्या ज्या सरकारी संस्था आणि कृषी विद्यापीठ अत्यंत प्रामाणिकपणे आणि शेतकऱ्यांना आवश्यक असलेलं तंत्रज्ञान देत होते, त्यांची आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग कमी केली, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्याकडे लागणारे जे काही ह्युमन रिसोर्सेस आहेत त्या 30 ते 40% जागा सतत रिक्त आहेत. आपलं कृषी विद्यापीठांना बदललेल्या परिस्थितीमध्ये आपण खऱ्या अर्थानं एम्पॉवर केलं पाहिजे, त्यांना शक्तिशाली बनवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या गरजा काय त्या नेमका त्यांना सांगून त्यांच्याकडून आपण संशोधन करून घेतलं पाहिजे. कारण कृषी विद्यापीठामार्फत जे संशोधन होईल हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या उपयोगाचं असेल आणि त्याच्यामधून बाजारीकरण होणार नाही. हाही मुद्दा महत्वाचा आहे की बाजारीकरण होणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरणाचं आपण जे काही धोरण स्वीकारलेलं आहे त्याला देखील मर्यादा आहेत. सगळ्या गोष्टीचं बाजारीकरण करून उपयोग होणार नाही आणि या बाजारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये त्याचा लाभ फक्त जो भांडवलदार आणि श्रीमंत त्यालाच होतो. आणि म्हणून तुम्ही म्हटलेला मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि आपण अपेक्षा करूयात की सध्याचे कृषी मंत्री सुद्धा स्वतः शेतकरी आहेत, त्यामुळे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणं आणि सतत विद्यापीठांना दोष न देता विद्यापीठांना योग्य त्या प्रमाणात निधी सुद्धा उपलब्ध करून देणं ही गोष्ट कृषी मंत्री लक्षात घेतील अशी आपण अपेक्षा करूयात. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय कृषी परिषद आणि आपल्यासोबत 3 मान्यवर आहेत ज्यांच्याकडनं आपण विविध विषय समजावून घेतो. उमाकांत दांगट सर आहेत, माजी कृषी आयुक्त दीपक चव्हाण आहेत, शेतीमाल आणि बाजारभावाचे अभ्यासक, आणि उदय देवळाणकर सर आहेत. उदय सर, मगाशी काही महत्त्वाचे मुद्दे दांगट सरांनी सांगितले. आता शेतकऱ्यांच्या अनुषंगानं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यानं
पुढच्या वर्षभराचा विचार करता काय गोष्टी आत्ता ठरवल्या पाहिजेत आणि तातडीनं केल्या पाहिजेत? दीपकजींनी मगाशी बोलताना सांगितलं होतं आणि सगळ्याच मान्यवरांनी या गोष्टीवर भर दिला आहे की म्हणजे प्रायमरी प्रोसेसिंग हे आउटसोर्स न करता स्वतः प्रायमरी प्रोसेसिंग केलं पाहिजे आणि एंड प्रॉडक्ट पर्यंतचा विचार केला पाहिजे. तर अशा योजना आखल्या पाहिजेत की आहेत, तर मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की अशा योजना आहेत आणि शेतकऱ्यांनी ह्या योजनांकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्रामध्ये प्रोग्राम ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर आहे, त्यामध्ये 60% अनुदानावर विविध उद्योगांना शेतकऱ्यांच्या सरकार मदत करतं. आणि एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. वैराळे सरांनी आणि आम्ही मराठवाड्यामध्ये एका युवकाला 3 वर्षांपूर्वी एक सिंगल फेज जिनिंगचं मशीन घेऊन दिलं, म्हणजे सिंगल फेज जिनिंग घेऊन दिली. ती सिंगल फेज मोटरवर चालते आणि एका तासाला 2 क्विंटल कापसाचं जिनिंग ती करते. त्यांनी 2 युनिट टाकलेत मानवतला. जवळपास 32 क्विंटल जिनिंग दिवसाला तो युवक करतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे किमतीचं ॲप्रिसिएशनही त्याला मिळालेलं आहे. अशा योजनांसाठी सरकारकडे विविध योजना स्कीम्स आहेत, पैसा आहे, पैशाची प्रोव्हिजन केलेली आहे. याला पुढे नेताना मी असं म्हणेन की याच्यातून जो कापूस निघतो तो साधारण 7 ते 8 सिंगल फेज जिनिंग मध्ये निघणारा कापूस, याच्यासाठी प्रेसिंग मशीन सुद्धा एखाद्या युवकाला घेता येईल त्या गटातल्या, आणि त्याची किंमत साधारण 6 ते 8 लाख रुपये. आणि मी जसं मगाशी सांगितलं तसं MSMEच्या गडकरी साहेबांच्या मंत्रालयाने जे कॉमन फॅसिलिटी सेंटर दिलेलं आहे त्याचा उपयोग करून त्याचं एंड प्रॉडक्ट म्हणजे फॅब्रिक सुद्धा आपण तयार करू शकतो. आणि हा प्रयोग यावर्षी आपण अंबाजोगाईमध्ये करून दाखवला. म्हणजे एका वेळी सांगायचं तर फक्त उत्पादनाचा नाही तर त्याच्यावरच्या प्रक्रियेचाही विचार केला पाहिजे. आणि तुम्ही उत्तम उत्पादनाबरोबर प्रक्रिया केली तर मार्केट तुमच्याकडे चालत येईल. आपली वेळ थोडीशी संपत आली. चव्हाण सर, या कार्यक्रमाच्या शेवटी काय सांगा? नक्कीच आपण हा जो संवाद घडून आणलेला आहे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. अगदी हंगामाच्या पार्श्वभूमीवर काय करावं, पॉलिसी मेकर्सने काय करावं, तर मला असं वाटतं की या प्रकारचं एक्सटेन्शनचे प्रोग्राम जर आपण वाढवले आणि अशा प्रकारची चर्चा मुख्य माध्यम डिजिटल माध्यमात जर झाली तर मला असं वाटतं की एक डिस्कोर्स तयार होतो आणि तो डिस्कोर्स कुठे ना कुठे सगळ्या स्टेक होल्डर्सना जोडतो. मला असं वाटतं की ह्या प्रकारची ऍक्टिव्हिटी कृषी विभागाच्या माध्यमातून असेल किंवा एकूण देश पातळीवर असेल ही झाली पाहिजे. आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा मी असं सांगेन की केंद्र सरकारने डाळींच्या आयात खुली केलेली आहे. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे निर्णय हे आपल्या अन्नधान्य स्वयंपूर्णतेसाठी आत्मनिर्भरतेसाठी थोडेसे प्रतिकूल ठरतात. आज कडधान्यांचे बाजारभाव क्विंटल मागे 1000 ते 500 रुपयांनी कमी झालेले आहेत. तर आयातींची गरज नसताना सुद्धा आपण अशा प्रकारचे जेव्हा निर्णय घेतो तर त्यावेळेला मला असं वाटतं की सगळ्या स्तरावरनं याला एक रेजिस्टन्स किंवा प्रतिरोध किंवा प्रतिकूल मत याच्या विरोधात नोंदवणं जाणं मला वाटतं आवश्यक आहे. कारण सगळ्या कडधान्यांचा जो आपल्याकडे कॅरीवर स्टॉक्स आहे किंवा येतो आगामी काळात येणारं उत्पादन आहे याचा जर आपण ताळेबंद पाहिला तर आपल्याला असं दिसेल की आपल्याकडे डाळींचा पुरेसा पुरवठा आहे. तर परवाच नाफेडच्या MDंनी म्हटले की 6-7 लाख टन डाळ आपली येणार आहे, खास करून तूर. आणि ती नेमकी जेव्हा आपलं नवीन क्रॉप येईल अशा वेळेला म्हणजे पेरणीच्या पार्श्वभूमीवरच अशा प्रकारचे निर्णय जेव्हा घेतले जातात तेव्हा शेतकऱ्यांचा आत्मविश्वास कमी होतो. मला असं वाटतं की असे निर्णय सुद्धा होऊ नयेत. बर, आपल्याकडे खरं तर विषय एवढा मोठा आहे आणि जो शेतकरी पिढ्यानपिढ्या मातीमध्ये काम करत असतो त्याला आपण 2 तासात सगळ्या गोष्टी सांगू शकणार नाही, कारण टेक्नॉलॉजीसह जग इतकं बदलतं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणालात आणि उदय सरांचा जो सल्ला आहे की हे वारंवार केलं पाहिजे आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर त्याला अधिक उपयोग होईल. आणि न्यूज 18 लोकमतचा हाच प्रयत्न होता की अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं पोहोचवावं. त्या अन्नदात्यासाठी आपण प्रार्थना करूयात, पाऊस उत्तम पडेल आणि यावर्षी उत्तम पीक येईल. अन्नदात्याने पीक तयार केलं की आम्ही थोडेसे जास्त पैसे देऊ पण आपल्या अन्नदात्याच्या शेतामध्ये तयार झालेलं पीक घेऊ. या सगळ्या तमाम अन्नदात्यांना, शेतकऱ्यांना शुभेच्छा या हंगामासाठी. आणि या परिषदेत आत्ता आपण इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.